नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी मराठी माध्यमाचा विज्ञान भाग 1 चा सर्वात पहिला लेसन, सर्वात पहिला धडा इथं शिकणार आहोत, ज्या धड्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षण या धड्यामध्ये गुरुत्वीय बलाविषयी, केप्लरने मांडलेल्या सिद्धांताविषयी, न्यूटनने मांडलेल्या सिद्धांताविषयी, त्याचबरोबर सर्वच्या सर्व बीट हे फक्त एका लेक्चर मध्ये या कव्हर केलेले असतील। आणि त्याचबरोबर हा लेक्चर झाल्यानंतर म्हणजे व्हिडिओच्या शेवटी आपण सोडवणार आहोत पाठीमागच्या वर्षी विचारले गेलेले 10वी बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले काही प्रश्न आणि काही उदाहरणं। तर त्या उदाहरणांना आपण सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सोडवणार आहोत। सुरुवात करू आपण गुरुत्वाकर्षणाविषयी। गुरुत्वाकर्षण आपल्याला माहिती आहे, गुरुत्वीय बल हे संपूर्ण विश्वाला बांधून ठेवण्यासाठी काम करत असतं। या संपूर्ण विश्वाला, या संपूर्ण आकाशगंगेला, आकाशगंगेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ताऱ्यांना, ग्रहांना बांधून ठेवण्याचं काम गुरुत्वीय बल करतं। या गुरुत्वीय बलाविषयी, या गुरुत्वाकर्षण बलाविषयी या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत। चला तर गुरुत्वीय बलाचं सूत्र, गुरुत्वीय बल कोणकोणत्या गोष्टींवरती डिपेंड करतं, गुरुत्वीय त्वरण काय असतं, या सर्वांविषयी माहिती आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी डिस्कस करू। चला तर आपण बघू बल आणि बलाचे प्रकार। बलाचे मुख्यतः दोन प्रकार असतात, एक संपर्क बल आणि एक संपर्क रहित बल। बल म्हणजे काय? एखादी वस्तू आहे स्थिर असेल, म्हणजे ही एक वस्तू आहे, ती वस्तू सध्या स्थिर आहे। या वस्तूला जर आपल्याला गतिमान करायचे असेल किंवा एखाद्या गतिमान वस्तूला स्थिर करायचे असेल, म्हणजे त्या वस्तूची आपल्याला स्थिती बदलायची असेल, म्हणजे एखाद्या वस्तूला गतिमान करायचे किंवा एखाद्या गतिमान वस्तूला स्थिर करायचे किंवा एखाद्या वस्तूची गती बदलायची, तर अशासाठी लागणारी जी काही भौतिक राशी असते त्या भौतिक राशीला म्हणतो आपण बल। बलाचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात, एक आहे संपर्क बल आणि दुसरा आहे संपर्क रहित बल। तर संपर्क बलाविषयी आपण बघू। संपर्क बल म्हणजे काय असतं? आता ही एक वस्तू आहे आणि त्या वस्तूवरती आपल्याला काय बल प्रवृत्त करायचंय। बल प्रवृत्त होत असताना जर दोन वस्तूंमध्ये संपर्क येत असेल, जर दोघांमध्ये संपर्क येत असेल, तर अशा बलाला म्हणणार आपण संपर्क बल। म्हणजे समजा याचं एखादं उदाहरण बघायचं ठरलं संपर्क बलाचं, तर आपण म्हणू शकतो घर्षण बल हे संपर्क बलाचं एक उदाहरण आहे। संपर्क बल म्हणजे दोन वस्तू आहेत, पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवर, दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवरती एक बल प्रवृत्त करतं। जेव्हा ते दोघांमध्ये एक गती असेल, परस्पराच्या म्हणजे दोघांमध्ये पण त्या विरुद्ध गती असेल किंवा वेगवेगळी गती असेल, तर दोघांमध्ये एक प्रकारचं घर्षण होतं आणि त्या ठिकाणी जे बल प्रवृत्त होतं त्या बलाला म्हणतो आपण घर्षण बल। घर्षण बल हे उदाहरण आहे संपर्क बलाचं। उदाहरण बघू आपण संपर्क रहित बलाचं। संपर्क रहित बलाचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हटलं तर ते आहे गुरुत्वाकर्षण बल। संपर्क रहित बल कोणतं असेल तर गुरुत्वाकर्षण बल। बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन वस्तू आहेत, त्या दोन वस्तूंना काहीतरी वस्तुमान असेल आणि त्या दोन्ही वस्तू मध्ये एक प्रकारचं बल प्रवृत्त होतं, जरी ते एकमेकांच्या संपर्कात नसतील तरी देखील त्या बलाला काय म्हणतो आपण गुरुत्वाकर्षण बल। गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? म्हणजे दोन वस्तू असतील, त्यांना काहीतरी वस्तुमान असेल, तर त्या दोन वस्तूच्या वस्तुमानामुळे जे त्या दोघांमध्ये बल प्रवृत्त होते त्या बलाला म्हणतो आपण गुरुत्वाकर्षण बल। हे गुरुत्वाकर्षण बल संपर्क रहित बलाचं उदाहरण आहे। त्याचबरोबर तुम्ही म्हणू शकता मॅग्नेटिक फोर्स, ज्याला आपण चुंबकीय बल म्हणतो, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ज्याला आपण विद्युत बल म्हणतो। तर हे देखील बलाचे काही उदाहरणं आहेत, संपर्क रहित बलाचे उदाहरण आहेत। संपर्क रहित बल बघितल्यानंतर आपण सुरुवात करणार गुरुत्वाकर्षण बलावर, गुरुत्वाकर्षण बलाविषयी। तर काय असतं गुरुत्वाकर्षण बल ते समजून घ्या। गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? पृथ्वीने किंवा इतर कोणत्याही ग्रहाने एखाद्या दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे ओढण्याचं जे नैसर्गिक बल असतं त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण बल। समजून घ्या, समजा दोन वस्तू आहे, वस्तू नंबर 1 आणि ही वस्तू नंबर 2, या दोन्ही वस्तूंना काहीतरी काय असेल वस्तुमान असेल।
दोन्ही वस्तूंना काय असेल? वस्तुमान. तर त्या वस्तुमानामुळे या दोघांमध्ये एक प्रकारचं बल प्रवृत्त होतं, तर त्या बलाला काय म्हणतो आपण? गुरुत्वाकर्षण बल. काय असतं गुरुत्वाकर्षण बल? दोन वस्तूंमध्ये जे काही त्यांच्या वस्तुमानामुळे असणारं बल असेल त्या बलाला म्हणणार आपण गुरुत्वाकर्षण बल. आणि हे गुरुत्वाकर्षण बल तुम्हाला जर शोधायचं असेल तर ते शोधण्यासाठी न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दिलाय. त्या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघण्याआधी गुरुत्वीय बलाचं काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपण बघू. पहिलं वैशिष्ट्य आहे गुरुत्वीय बल हे नेहमी आकर्षित असते. नेहमी आकर्षित असते, ते कधीही विकर्षित नसते. बघा दोन प्रकारचं बल असते, एक आकर्षण बल आणि एक विकर्षण बल, ज्याला आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स म्हणतो. तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार गुरुत्वाकर्षण बल हे नेहमी आकर्षित बल असते, ते विकर्षित बल नसते. त्याच उलट जर चुंबकीय बल जर आपण बघितलं तर चुंबकीय बल हे आकर्षित बल पण असू शकतं आणि विकर्षित बल पण असू शकतं. अट्रॅक्टिव्ह फोर्स पण असू शकतो आणि रिपल्सिव्ह फोर्स पण असू शकतो. दुसरं, हे अंतरावर कार्य करते. म्हणजे दोन वस्तूमध्ये अंतर जरी असेल तरी त्या दोघांमध्ये गुरुत्वीय बल असू शकतं आणि जेवढं जास्त अंतर असेल तेवढं कमी गुरुत्वाकर्षण बल त्या दोघांमध्ये असतं. हे वस्तूंच्या द्रवमानावर अवलंबून असतं. गुरुत्वाकर्षण बल हे वस्तूच्या द्रवमानावर अवलंबून असतं, वस्तुमानावरती अवलंबून असतं. जेवढं जास्त वस्तुमान तेवढं जास्त गुरुत्वीय बल. म्हणजे जर आपण विचार केला सूर्य, पृथ्वी, चंद्र, तर सूर्याचं वस्तुमान जास्त आहे त्याचं गुरुत्वीय बल जास्त असेल. पृथ्वीचं वस्तुमान त्यापेक्षा कमी आहे, चंद्रापेक्षा जास्त आहे. तर जेवढं कमी वस्तुमान असेल तेवढं कमी गुरुत्वीय बल असेल. जेवढं जास्त वस्तुमान असेल तेवढं गुरुत्वीय बल हे मजबूत असते, अधिक असते. त्याचबरोबर जेवढं जास्त अंतर असेल तेवढं कमी गुरुत्वीय बल असते. या ठिकाणी हे काही उदाहरणं आहेत गुरुत्वीय बलाचे. गुरुत्वीय बलाचे उदाहरणं बघितल्यानंतर गुरुत्वीय बलाचे काही आपण गुरुत्वीय बलाचे वैशिष्ट्य बघितल्यानंतर गुरुत्वीय बलाचे काही उदाहरणं आपण बघणार आहोत. उदाहरणं समजून घ्या. तर ही आहे पृथ्वी, ही आहे आपली पृथ्वी. या पृथ्वीला काहीतरी वस्तुमान आहे, ते वस्तुमान म्हणू आपण m1. त्याचबरोबर हा आहे चंद्र, या चंद्राला काहीतरी वस्तुमान आहे त्याला म्हणू आपण m2. तर या दोघांमध्ये एक प्रकारचं गुरुत्वीय बल असेल, या दोघांमध्ये एक प्रकारचं आकर्षित बल असतं. या आकर्षित बलालाच काय म्हणतो आपण? गुरुत्वीय बल. त्याचबरोबर इथं पृथ्वी आहे आणि या ठिकाणी आहे सूर्य, तर याला पण काहीतरी वस्तुमान आहे, पृथ्वीला पण काहीतरी वस्तुमान आहे. या दोघांमध्ये पण एक प्रकारचं बल असतं, त्या बलाला काय म्हणतो आपण? गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण बलाची काही उदाहरणं, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, हे गुरुत्वीय बलाचं उदाहरण आहे. त्याचबरोबर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, त्याचं कारण देखील गुरुत्वीय बल आहे. गुरुत्वीय बलाचे हे काही उदाहरणं आहेत. गुरुत्वीय बलाचे उदाहरणं सांगायची ठरले तर आपण म्हणू शकतो की एक टेबल आहे आणि त्या टेबलावर दोन पुस्तके ठेवली. पहिल्या पुस्तकाचं वस्तुमान आहे m1, दुसऱ्या पुस्तकाचं वस्तुमान आहे m2. तर त्या दोन्ही पुस्तकांमध्ये देखील गुरुत्वीय बल असते असं न्यूटन सांगतो. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये आपण बघणार आहोत न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. काय सांगतो न्यूटनचा सिद्धांत ते समजावून घेऊ. समजा दोन वस्तू असतील, पहिल्या वस्तूचं वस्तुमान असेल m1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान असेल m2. या दोघांचं जे अंतर असेल ते अंतर असेल r. तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार की या दोन्ही वस्तूंमध्ये एक प्रकारचं आकर्षण बल असतं, जे आकर्षण बल हे त्या दोन्ही वस्तूच्या वस्तुमानाशी, त्या दोन्ही वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या दोन्ही वस्तूंमधील जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. आता समानुपाती आणि व्यस्तानुपाती काय आहे ते समजून घ्या. समजा P हा समानुपाती आहे Q बरोबर. याचा अर्थ असा असतो जर Q वाढला तर P वाढतो आणि Q कमी झाला तर P कमी होतो. याला म्हणतात समानुपाती. P हा समानुपाती आहे कोणासोबत? Q बरोबर. व्यस्तानुपाती
व्यस्तानुपाती म्हणजे काय? व्यस्तानुपाती म्हणजे P हा Q सोबत जर व्यस्तानुपाती असेल याचा अर्थ असतो जर Q ची किंमत वाढली तर P ची किंमत कमी होते, हा झाला व्यस्तानुपाती. म्हणजे एक राशी वाढत असेल दुसरी राशी पण वाढत असेल तर ते दोघं समानुपाती असतात असं आपण म्हणतो, ज्याला असा चिन्हाने आपण दर्शवतो. आणि जर एक राशी वाढली तर दुसरी राशी कमी होते, याला दर्शवण्यासाठी आपण असं चिन्ह वापरतो ज्याला म्हणतात व्यस्तानुपाती. तर न्यूटनच्या सिद्धांतानुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जर दोन वस्तूंचं काहीतरी वस्तुमान असेल m1 आणि m2, त्या दोघांमधलं अंतर जर r असेल तर त्या दोघांमध्ये एक प्रकारचं आकर्षण बल असते, ज्या बलाला आपण गुरुत्वीय बल म्हणतो, गुरुत्वाकर्षण बल म्हणतो. हे गुरुत्वाकर्षण बल या दोघांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या दोघांमध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो ते समजून घ्या. प्रत्येक वस्तू विश्वातील प्रत्येक दुसऱ्या वस्तूकडे आकर्षित होते. त्यामध्ये असणारे आकर्षण बल हे नंबर 1 वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. आणि वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हा आहे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. काय आहे सिद्धांत? विश्वातली प्रत्येक वस्तू विश्वातल्या प्रत्येक दुसऱ्या वस्तूकडे आकर्षित करते आणि त्यामध्ये असणारे आकर्षण बल हे वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्याचबरोबर त्या दोघातल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे जर गुरुत्वाकर्षणाच्या या नियमावरून गुरुत्वीय बल शोधायचं म्हटलं तर गुरुत्वीय बल हे वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असेल आणि त्या दोघांमध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असेल. हे समानुपातीचं चिन्ह जर आपल्याला काढून टाकायचंय तर तिथं आपल्याला बरोबरचं चिन्ह घ्यावं लागतं आणि एक घ्यावा लागतो स्थिरांक. तर इथे स्थिरांक वापरणार आपण जी, कॅपिटल जी वापरणार इथं आपण स्थिरांक. समानुपाती व्यस्तानुपातीचं चिन्ह ज्यावेळेला आपण काढून टाकतो त्यावेळेला एक स्थिरांक घ्यावा लागतो आणि तो स्थिरांक घेत असताना बरोबरचं चिन्ह घेऊन स्थिरांक घ्यावा लागतो. तर इथे आपण स्थिरांक वापरला कॅपिटल जी. या कॅपिटल जीचं मूल्य काय असेल? 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग भागिले केजीचा वर्ग, हे असेल कॅपिटल जी चे मूल्य. म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो? कोणत्याही दोन वस्तू असतील तर त्या दोन वस्तूंमध्ये आकर्षण बल असते आणि हे आकर्षण बल त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते, तर दोघांमधल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे एक टेबल आहे, त्या टेबलावर दोन पुस्तक आहेत, एकाचं मास आहे, एकाचं वस्तुमान आहे m1, दुसऱ्याचं वस्तुमान आहे m2. या दोघांमध्ये एक आकर्षण बल असेल आणि ते आकर्षण बल शोधण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे जे न्यूटनने त्याच्या या सिद्धांतात दिलं. सूत्र मिळतं आपल्याला कॅपिटल जी m1 m2 भागिले r चा वर्ग. हे असेल या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावरून आलेला गुरुत्वाकर्षण बलाचा सूत्र आणि या सूत्रावरून आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात. हा झाला न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. काय सांगतो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत? इथे लक्ष द्या. एक वस्तू असेल, त्या वस्तूचं वस्तुमान जर m1 असेल, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान m2 असेल, तर या दोघांमध्ये एक प्रकारचा आकर्षण बल असते, गुरुत्वीय बल असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो.
आणि हे जे गुरुत्वीय बल असते हे गुरुत्वीय बल दोघांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या दोघांमधल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. जर आपण हे इथं सोडवलं तर आपल्याला असं भेटतं F बरोबर इथे एक स्थिरांक घ्यावा लागतो. जो स्थिरांक घेतला आपण कॅपिटल G m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला गुरुत्वीय बलाचा सूत्र. गुरुत्वीय बलाचं सूत्र मिळतं आपल्याला कॅपिटल G m1 m2 भागिले r चा वर्ग. कॅपिटल G चं मूल्य आपल्याला मिळतं 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग भागिले kg चा वर्ग. हा असेल न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत इथे सांगितलाय. पुढचं बघू आपण अभिकेंद्री बल. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानंतर एक महत्वाचा बीट आपण बघतोय, महत्वाचा बलाचा प्रकार बघतोय, ज्या बलाला म्हणणार आपण अभिकेंद्री बल. काय असतं अभिकेंद्री बल ते समजावून घेऊ. समजा एक दगड आहे माझ्याकडे, त्या दगडाला मी एक दोरी बांधली, या दगडाला एक दोरी बांधली आणि दोरी बांधलेला हा जो काही दगड आहे या दगडाला मी गोलाकार फिरवतोय, या दगडाला मी गोलाकार फिरवतोय. तर गोलाकार फिरवत असताना या दगडाला गोलाकार फिरवत असताना हे वर्तुळाकार गतीमध्ये फिरणार. हा जो दगड आहे वर्तुळाकार गतीमध्ये फिरणार. तर वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असताना ती वस्तू त्या केंद्राकडे जे काही बल आकर्षित करतं त्या बलाला म्हटलं जातं अभिकेंद्री बल. त्या बलाला म्हटलं जातं अभिकेंद्री बल. तर काय असतं अभिकेंद्री बल? वर्तुळाकार गती करत असलेल्या वस्तूवर जे बल सतत केंद्राकडे लागते त्या बलाला आपण अभिकेंद्री बल म्हणतो. म्हणजे कोणतीही वस्तू गोलाकार फिरत असेल, कोणतीही वस्तू गोलाकार फिरत असेल तर त्या गोलाकार फिरत असणाऱ्या वस्तूवर सतत केंद्राकडे लागणारं एक बल असतं, त्या बलाला म्हणतो आपण अभिकेंद्री बल. जर अभिकेंद्री बल असेल तरच वर्तुळाकार गती होऊ शकते. कोणतीच वर्तुळाकार गती ही अभिकेंद्रीय बलाशिवाय होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेणार. म्हणजे ज्या वेळेला दगड बांधला आपण एका दोरीला, अभिकेंद्री बलाचं उदाहरण बघतोय, ज्या वेळेला एक दगड बांधला एखाद्या दोरीला आणि आपण त्याला वर्तुळाकार गतीमध्ये फिरवतोय तर तो दगड फिरत असताना त्या दगडावर सतत केंद्राच्या दिशेने एक बल प्रवृत्त होते, त्या बलाला म्हटलं जातं अभिकेंद्री बल. आणि ते अभिकेंद्री बल जर आपल्याला शोधायचं असेल तर त्या अभिकेंद्री बल शोधण्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे, जिथं F म्हणजे असेल अभिकेंद्री बल. F ला म्हणणार आपण या ठिकाणी अभिकेंद्री बल. त्याचबरोबर V जो असेल V असेल म्हणजे हा जो वस्तू आहे या वस्तूला काहीतरी त्याची गती असेल, V काय असेल त्या वस्तूची गती. त्याचबरोबर M जो असेल M असेल त्या वस्तूचं वस्तुमान आणि R असेल त्या वर्तुळाची त्रिज्या. ज्या वर्तुळाकार गती होते, ज्या वर्तुळावरती होते त्या वर्तुळाची त्रिज्या काय असेल R. तर हे सूत्र वापरून आपण अभिकेंद्री बल शोधू शकतो. हा झाला अभिकेंद्री बल. तर अभिकेंद्री बल आणि गुरुत्वीय बल यामध्ये काय फरक असते, समानता असतो किंवा काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी काही अभिकेंद्री बलाची उदाहरणे. अभिकेंद्री बलाची उदाहरणे बघा. एका दगडाला, एका दोरीला जर आपण दगड बांधला आणि त्या दगडाला जर आपण गोलाकार फिरवतोय तर हे उदाहरण असेल अभिकेंद्रीय बलाचं. की तो दगड फिरत असताना केंद्राकडे ती दोरी ताणली जाते आणि त्या दोरीमध्ये एक प्रकारचा टेन्शन बल, टेन्शन फोर्स क्रिएट होतो. ते जे बल असेल त्या बलाला म्हणणार आपण अभिकेंद्रीय बल. त्याचबरोबर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असताना तो वर्तुळाकार गतीमध्ये फिरतो. वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असताना तो चंद्र पृथ्वीच्या केंद्राकडे सतत एक बल प्रवृत्त करत असतो. तर ते बल म्हणजे गुरुत्वीय बल आणि हेच गुरुत्वीय बल कारणीभूत असतं चंद्राचं पृथ्वीभोवती फिरण्यामागे. म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना अभिकेंद्री बलाची आवश्यकता असते. हे अभिकेंद्रीय बलाची गरज कोण पूर्ण करतो? चंद्र आणि पृथ्वीमध्ये असणारं गुरुत्वीय बल. त्याचबरोबर वेगवेगळे ग्रह आहेत, हे ग्रह सूर्याभोवती फिरतात. तर हे सूर्याभोवती फिरत असताना ते सूर्याच्या दिशेने, सूर्याच्या केंद्राच्या दिशेने अभिकेंद्री बल प्रवृत्त करत असतात. तर अभिकेंद्री बलाची उदाहरणे, एखादी दोरी आहे, त्या दोरीला दगड बांधून जर आपण फिरवलं तर ती वर्तुळाकार फिरते. तर वर्तुळाकार फिरत असताना त्या वर्तुळाच्या केंद्राकडे एक बल प्रवृत्त होतं, त्या बलाला अभिकेंद्री बल म्हणणार.
पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते किंवा चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, तो देखील वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतो. वर्तुळाकार गतीमध्ये हा चंद्र फिरत असताना तो पृथ्वीच्या केंद्राकडे एक बल प्रवृत्त करतो. ते बल असतं अभिकेंद्री बल. तर या चंद्रामध्ये आणि पृथ्वीमध्ये असणारं जे गुरुत्वीय बल आहे ते गुरुत्वीय बलच इथं अभिकेंद्री बल सारखं ऍक्ट करतं, अभिकेंद्री बल सारखं वागतं. तिसरं आहे वेगवेगळे ग्रह जे सूर्याभोवती फिरतात. हे वेगवेगळे ग्रह ज्या वेळेला सूर्याभोवती फिरत असतात ते सूर्याच्या केंद्राकडे एक प्रकारचं बल प्रवृत्त करतात आणि ते बल देखील गुरुत्वीय बल असतं जे या ठिकाणी अभिकेंद्रीय बलासारखं वागतं. तर ही काही उदाहरणे झाले अभिकेंद्री बलाची. अभिकेंद्री बलाचं सूत्र आहे F बरोबर mv चा वर्ग भागिले r. जिथं F काय असेल अभिकेंद्री बल, जिथं m काय असेल वस्तूचे वजन, जिथं v काय असेल त्या वस्तूचा वेग आणि त्याचबरोबर ती वस्तू गोलाकार फिरत असताना त्या वस्तूची त्या वर्तुळाची जी त्रिज्या असेल तो असेल r. तुम्हाला जर अभिकेंद्री बल शोधायचं असेल तर सूत्र वापरणार F बरोबर mv चा वर्ग भागिले r. हे आहे अभिकेंद्री बलाचे सूत्र. पुढचं टाइप आपण बघू वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. म्हणजे एखादी वस्तू ही वर्तुळाकार फिरत असेल तर ही वस्तू फिरत असताना काहीतरी गतीने गतिमान आहे, त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान आहे, तर त्याच्या त्रिज्येमध्ये जो काही बल असेल त्याच्या त्रिज्येमध्ये जे काही बल असेल जे वर्तुळाच्या केंद्राकडे सतत केंद्राकडे असतं तर या बलाला म्हणतो आपण अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल झाल्यानंतर आपण बघणार आहोत केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम आपण या ठिकाणी बघू. आपल्याला माहितीये हा असेल सूर्य आणि प्रत्येक ग्रह या सूर्याभोवती हा अंडाकृती आकारामध्ये फिरत असतो, अंडाकृती कक्षेमध्ये फिरत असतो. केपलरचा पहिला नियम आपल्याला काय सांगतो की प्रत्येक ग्रह, समजा हा एखादा ग्रह, ही आहे आपली पृथ्वी, प्रत्येक ग्रह सूर्याभोवती हा अंडाकृती कक्षेमध्ये फिरत असतो. त्या अंडाकृती कक्षेवर दोन असतात फोकस, त्या दोन असतात फोकस. तर एका फोकस मध्ये कोण असतो, हा सूर्य असतो. हा आहे केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम काय आहे, सूर्याभोवती फिरणाऱ्या प्रत्येक ग्रहाची गती ही अंडाकृती कक्षेत होते. सूर्याभोवती फिरत असणारा प्रत्येक ग्रह, तो बुध असेल, शुक्र असेल, शनी असेल, गुरु असेल किंवा आपली पृथ्वी असेल, हे सर्वच्या सर्व ग्रह पृथ्वीभोवती फिरत असताना अंडाकृती कक्षेमध्ये फिरतात, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतात आणि सूर्य त्या कक्षेच्या एका फोकसवर असतो. हा आहे केपलरचा पहिला नियम. सूर्य एक दोघांपैकी कोणत्या तरी एका फोकस वरती असेल. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता की सूर्याभोवती फिरणारा प्रत्येक ग्रह हा आहे सूर्याभोवती फिरणारा ग्रह. हा फिरत असताना अंडाकृती कक्षेमध्ये फिरतोय आणि सूर्य त्याच्या एका फोकस वरती दिसतोय. हा आहे केपलरचा पहिला नियम, ज्या नियमला आपण कक्षीय नियम असे देखील म्हणू शकतो. केपलरचा दुसरा नियम या ठिकाणी बघणार आहोत आपण. केपलर काय सांगतो ते लक्षात घ्या. केपलरच्या पहिल्या नियमानुसार प्रत्येक ग्रह हा अंडाकृती कक्षेमध्ये फिरत असतो, प्रत्येक ग्रह हा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असतो, अंडाकृती कक्षेमध्ये फिरत असतो. तो फिरत असताना एका फोकसवर इथं सूर्य असेल, एका फोकसवर या ठिकाणी कोण असेल, सूर्य असेल. तर बघा लक्ष द्या, समजा हा ग्रह काही वेळेमध्ये म्हणजे T1 या वेळेमध्ये इथून इथे येतोय, तर जर आपण या दोघांना जोडणाऱ्या त्या दोन्ही पोझिशनला जोडणाऱ्या ज्या रेषा आपण काढल्या तर या ठिकाणी एक क्षेत्रफळ तयार होते. त्या क्षेत्रफळाला सध्या आपण A1 म्हणू. म्हणजे काय, समजा हा जो ग्रह आहे T1 या कालावधीमध्ये इथपर्यंत येतो, इथपर्यंत आल्यानंतर आपण त्याने व्यापलेला जे काही क्षेत्रफळ असेल ते क्षेत्रफळ आपण A1 ने दर्शवलंय. त्यानंतर काही दिवसांनंतर, काही वेळेनंतर तो जो आहे तो ग्रह पुढे फिरत फिरत इथे आला. समजा इथे आला, इथून तो इथे येणार, तर त्याला समजा वेळ लागतोय T2. म्हणजे आधी पहिल्या पोझिशनला होता P1, नंतर दुसऱ्या पोझिशनला आला तो P1 पासून P2 पर्यंत येण्यासाठी वेळ किती लागला त्याला, T1. त्याचबरोबर या ठिकाणी P3 या पोझिशन पासून तर P4 या पोझिशन पर्यंत येण्यासाठी त्याला जो काही वेळ लागेल त्या वेळेला म्हणणार आपण तो वेळ किती लागणार, T2.
आणि या ठिकाणी देखील तो क्षेत्रफळ व्यापतो, तर ते क्षेत्रफळ या ठिकाणी आपण दर्शवणार A2 ने. म्हणजे या ठिकाणी दिसतोय आपल्याला A1 ग्रहाने सुरुवातीला व्यापलेलं क्षेत्रफळ, इथं दिसेल आपल्याला A2 ग्रहाने T2 या वेळेमध्ये व्यापलेलं क्षेत्रफळ. जर T1 बरोबर T2 असेल म्हणजे इथून इथे येण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ इथून इथे येण्यासाठी लागत असेल, म्हणजे समान वेळेमध्ये जर ते काही अंतर व्यापत असतील, काही क्षेत्रफळ व्यापत असतील, तर ते क्षेत्रफळ A1 बरोबर A2 आपण म्हणू शकतो. म्हणजे जर इथं T1 आणि T2 जर सारखे असतील तर A1 आणि A2 पण निश्चितच सारखे असतात. हे आहे केप्लरचा दुसरा नियम, ज्या नियमाला आपण क्षेत्रगती नियम असे देखील म्हणू शकतो. काय सांगतो केप्लरचा दुसरा नियम? ग्रह आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेचा स्पर्श करणारा क्षेत्र सम वेळात समान क्षेत्रफळ व्यापतो. म्हणजे काय? ग्रह आणि हा सूर्य यांना जोडणारी जी रेषा आहे ती समान वेळेमध्ये, म्हणजे T1 आणि T2 जर सारखे असेल तर समान वेळेमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. याचं क्षेत्रफळ असेल इथं A1 आणि इथं असेल A2. जर T1 बरोबर T2 असेल तर A1 बरोबर A2 असेल. हे आहे या केप्लरचा दुसऱ्या नियमामध्ये. म्हणजेच काय? हा ग्रह फिरत असताना इथं सूर्य असेल, हा ग्रह फिरत असताना जेव्हा सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्याची गती वाढते आणि ज्या वेळेला तो दूर जातो त्यावेळेला त्याची गती मंदावते, त्याची गती कमी होते. म्हणजेच काय? ग्रह सूर्याच्या जवळ असताना तो जलद वेगाने फिरतो आणि दूर असताना तो मंद वेगाने फिरतो. ही एक गोष्ट इथं लक्षात घेणार केप्लरचा दुसऱ्या नियमानुसार. काय सांगतो केप्लरचा दुसरा नियम? जर ग्रह आणि सूर्याला जोडणारी जी रेषा आहे ती समान वेळेमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. हा आहे केप्लरचा दुसरा नियम. केप्लरचा तिसरा नियम बघू आपण. केप्लरचा दुसरा नियम समजून घेण्यासाठी आकृती या ठिकाणी बघा. इथं सूर्य आहे फोकस वरती. या T1 काळामध्ये याने किती क्षेत्र व्यापले? या T1 काळामध्ये याने किती क्षेत्र व्यापले? A1. आणि या T2 मध्ये याने किती क्षेत्र व्यापले? A2. जर T1 बरोबर T2 असेल तर A1 बरोबर A2 असेल असं आपण म्हणू शकतो. हा आहे केप्लरचा दुसरा नियम. केप्लरच्या तिसऱ्या नियमाकडे वळू आपण. केप्लरचा तिसरा नियम बघा. केप्लरचा तिसरा नियम काय सांगतो? केप्लरच्या पहिल्या नियमानुसार प्रत्येक ग्रह हा अंडाकृती कक्षेमध्ये फिरत असतो आणि अंडाकृती कक्षेमध्ये फिरत असताना तो जो सूर्य आहे तो एका फोकस वरती असतो. तर या ग्रहाला पूर्ण कक्षा पूर्ण करण्यासाठी जो काही कालावधी लागतो त्याला आपण म्हणणार T. या T ला काय म्हणणार आपण? ग्रहाचा कक्ष पूर्ण करण्याचा वेळ. काय म्हणणार या T ला? ग्रहाचा कक्षा पूर्ण करण्यास लागणारा वेळ. म्हणजे हा ग्रह एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणणार आपण? T. त्याचबरोबर त्याची अर्ध त्रिज्या बघा, ही आहे त्याची पूर्ण त्रिज्या आणि हे जे अर्ध इथं अंतर दिसतंय याला म्हणणार आपण अर्ध त्रिज्या. एक काय असेल याची? अर्ध त्रिज्या. त्या अंडाकृती भागाची अर्ध त्रिज्या. तर केप्लरचा नियम काय सांगतो? केप्लरचा तिसरा नियम काय सांगतो? T म्हणजे काय? ग्रहाला कक्ष पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. त्या T चा जर वर्ग केला तो अर्ध त्रिज्येच्या घनाशी समानुपाती असतो. केप्लरचा तिसरा नियम काय सांगतो? एखाद्या ग्रहाचा कक्ष पूर्ण करण्याच्या वेळेचा वर्ग त्याच्या कक्षेच्या अर्ध त्रिज्याच्या घनाशी समप्रमाणात असतो, समानुपाती असतो. हा आहे केप्लरचा तिसरा नियम. याचाच अर्थ जर अंतर वाढलं, सूर्य आणि पृथ्वी किंवा सूर्य आणि एखाद्या ग्रहामधलं अंतर वाढलं तर त्याचा कक्षा पूर्ण करण्याचा कालावधी देखील वाढतो. हे आपल्याला इथं बघायला मिळतं तिसऱ्या नियमामध्ये. तिसऱ्या नियमाला कालगणितीय नियम असं देखील म्हटलं जातं. तर केप्लरचा तिसरा नियम झाल्यानंतर महत्वाचा आपण एक टॉपिक इथं बघणार आहोत, महत्वाचा एक मुद्दा इथं शिकणार आहोत, तो म्हणजे गुरुत्वीय त्वरण. केप्लरचे 3 नियम बघितले आपण. केप्लरचे 3 नियम बघितल्यानंतर इथं बघणार आहोत आपण गुरुत्वीय त्वरण. तर सर्वात आधी त्वरण म्हणजे काय असते? त्वरण म्हणजे वेगामध्ये होणारा बदल. वेगामध्ये होणारा बदल कोणाबरोबर? वेळेबरोबर.
म्हणजे वेगामध्ये होणारा जो काही बदल आहे वेळेबरोबर त्याला आपण म्हणतो त्वरण. आणि हे त्वरण जर गुरुत्वीय बलामुळे असेल तर त्याला म्हणतो आपण गुरुत्वीय त्वरण. तर गुरुत्वीय त्वरण काय असेल, म्हणजे एखादी वस्तू आहे ती एखाद्या वस्तूला सोडल्यानंतर त्याच्या वेगामध्ये बदल होतो. ही ती वस्तू आहे. याची काय आता सध्याचा वेग जर याचा बघितला तर हा 0 असेल. या वस्तूला सोडल्यावर याचा वेग वाढत जातो. खाली येत असताना त्याचा वेग वाढत जातो. वेळेबरोबर त्याचा वेग जो वाढतो, कोणामुळे वाढतो? गुरुत्वीय बलामुळे वाढतो. त्यालाच आपण म्हणणार गुरुत्वीय त्वरण. त्वरण म्हणजे काय? वेगामध्ये होणारा बदल. कोणाबरोबर? वेळेबरोबर. म्हणजे वेगामध्ये होणारा बदल भागिले काय? वेळ. हे काय असतं? त्वरण. आणि हे त्वरण जर गुरुत्वीय बलामुळे असेल तर त्याला म्हणणार आपण गुरुत्वीय त्वरण. तर काय असेल गुरुत्वीय त्वरण? पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वस्तूला गुरुत्वाकर्षणामुळे खाली आकृष्ट करण्यासाठी ते वेगाने काय असतो गुरुत्वीय त्वरण? तर एखाद्या वस्तूमध्ये असणारे त्वरण, कोणामुळे एखाद्या वस्तूमध्ये त्वरण असते? तर गुरुत्वीय बलामुळे असते. त्यालाच आपण म्हणणार गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण बघितल्यानंतर गुरुत्वीय त्वरण शोधण्यासाठी आपल्याला सूत्र बघायचंय. तर सूत्र बघू आपण. समजा ही पृथ्वी आहे. या पृथ्वीचं काहीतरी वस्तुमान आहे आणि ही एक वस्तू आहे. या वस्तूचं देखील काहीतरी वस्तुमान आहे. तर न्यूटनच्या सिद्धांतानुसार काय की या दोघा वस्तूंमध्ये एक प्रकारचं बल असतं. त्या बलाला काय म्हणतो आपण? गुरुत्वीय बल. आणि हे गुरुत्वीय बल शोधण्यासाठी तुम्हाला सूत्र दिलंय. ते सूत्र असेल कॅपिटल G m1 m2 भागिले r². हा असेल गुरुत्वीय बल. पण आपल्याला अजून एक सूत्र माहिती आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जर बघितला तर त्या दुसऱ्या नियमानुसार आपल्याला एक सूत्र मिळतं. बल बरोबर काय असतं? वस्तुमान गुणिले त्वरण. बल बरोबर काय असतं? वस्तुमान गुणिले त्वरण. जर आपल्याला बल शोधायचं असेल तर वस्तुमान गुणिले काय करावं लागेल? त्वरण. तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, हा आहे बल. इथं लिहिणार वस्तुमान त्या वस्तूचं m आणि त्याचं त्वरण, ते त्वरण किती असेल? g. त्या त्वरणाला कशा डिनोट करतो आपण? g ने डिनोट करतो. मग आता बघा, लक्ष द्या. इथं पहिल्या वस्तूचं जर वस्तुमान आपण टाकलं, म्हणजे पहिली वस्तू आहे त्याचं वस्तुमान किती असेल? m. दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान किती असेल? कॅपिटल M. तर इथं m आणि m काय होईल? कॅन्सल. इथं शिल्लक राहतं त्वरण आणि इथं शिल्लक राहतो कॅपिटल G m भागिले काय असेल? या दोघातला अंतराचा वर्ग म्हणजे r चा वर्ग. हे असेल गुरुत्वीय त्वरणाचे सूत्र. काय आहे गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र ते लक्षात घ्या. गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र लक्षात ठेवायचं, कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r चा वर्ग. इथं G असेल गुरुत्वीय त्वरण, कॅपिटल G असेल गुरुत्वीय स्थिरांक, गुरुत्वीय वैश्विक स्थिरांक. त्याच्यानंतर कॅपिटल M असेल इथं पृथ्वीचे वस्तुमान आणि कॅपिटल R असेल त्या पृथ्वीची त्रिज्या. तर गुरुत्वीय त्वरणासाठी हे सूत्र लक्षात घ्या. आणि हा जो किंमत आहे ती किंमत आहे गुरुत्वीय त्वरणाची. गुरुत्वीय त्वरण काय आहे हे तुम्हाला समजलं असेलच. एखादी वस्तू आहे, जर ती फक्त गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडत असेल किंवा गुरुत्वीय बलामुळे ती खाली पडत असेल तर त्यामध्ये असणारं जे त्वरण असेल त्या त्वरणाला म्हणणार आपण गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र लक्षात घ्या. गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र असेल Gm भागिले r². जी काय असतो? गुरुत्वीय सिद्धांत, गुरुत्वीय वैश्विक सिद्धांत, गुरुत्वीय वैश्विक स्थिरांक, ज्याची किंमत असेल 6.67 गुणवले 10⁻11. त्यानंतर कॅपिटल M. कॅपिटल M असेल त्या वस्तूचे, त्या पृथ्वीचे वस्तुमान आणि कॅपिटल R काय असेल? त्या पृथ्वीची त्रिज्या. गुरुत्वीय त्वरण बघितल्यानंतर आपण बघू गुरुत्वीय त्वरणामध्ये होणारा बदल. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 गोष्टी लक्षात घ्या. जर उंची बदलली तर G मध्ये बदल होतो, गुरुत्वीय त्वरणामध्ये बदल होतो. जर खोली बदलली तरी गुरुत्वीय त्वरणामध्ये बदल होतो. आणि जर त्या पृथ्वीचं आकारमान बदललेलं असेल तरी देखील त्या गुरुत्वीय त्वरणामध्ये काय होतो? बदल होतो. तर आपण इथं गुरुत्वीय त्वरणामध्ये होणारा बदल बघणार आहोत. कोणानुसार? उंचीनुसार. तर ही आहे आपली पृथ्वी. ही दिसते आपल्याला इथं पृथ्वी. या पृथ्वीपासून जसं जसं आपण उंच जाणार तशी तशी त्याची उंची वाढत जाईल. जशी जशी उंची वाढत जाईल तसं तसं गुरुत्वीय त्वरण कमी होत जाईल. त्याचं कारण काय? जसं जसं तो उंच जाणार तसं तसं त्या दोन्ही वस्तूंमधलं,
म्हणजे पहिली वस्तू जी वरती चालली ती समजा हे रॉकेट आणि दुसरी वस्तू म्हणजे ही पृथ्वी, तर ही जसं जसं ते रॉकेट वरती जाणार तसं तसं दोघातलं अंतर वाढत जातं आणि आपल्याला माहिती आहे गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र Gm/r². जसं जसं अंतर वाढत जाईल तसं तसं गुरुत्वीय त्वरण हे कमी होत जाईल, कारण ते इथं आपल्याला व्यस्तानुपाती आहेत असं दिसतंय. समानुपाती आणि व्यस्तानुपाती लक्षात घ्या. हा असतो समानुपाती, एक वाढला तर दुसरा वाढतो, आणि हा असा असतो व्यस्तानुपाती, जर एक वाढला तर दुसरा काय होतो, कमी होतो. तर आपल्याला इथं दिसतंय एक इथं छेदस्थानी आहे, एक इथं अंशस्थानी आहे. छेदस्थानची संख्या वाढली तर अंशस्थानची संख्या इथं कमी होणार. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, जसं जसं रॉकेट वरती जाईल तसं तसं त्याची उंची वाढणार आणि गुरुत्वीय त्वरण कमी होत जाईल. इथलं गुरुत्वीय त्वरण शोधण्यासाठी हे सूत्र वापरावे लागेल. कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि आर आपल्याला माहिती आहेत, आणि एच काय असेल, त्याची उंची. तो जो वस्तू आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती उंच आहे, तर एच एवढ्या अंतरावरती आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली की पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे जमिनीवर हे सर्वात जास्त त्याची किंमत असते, आणि ती किंमत असते 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. हा असेल त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण सर्वात जास्त किंमत गुरुत्वीय त्वरणाची कुठं असते, पृथ्वीच्या पृष्ठभागावर. ती किती असते, 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. जसं जसं ती वस्तू वर जाणार, जसं जसं एखादी वस्तू वर जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरण त्याची संख्या कमी होणार, गुरुत्वीय त्वरण कमी कमी होत जाणार. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरण जास्त असतं, जसं जसं आपण उंच जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरणाची किंमत ही कमी होत जाईल. गुरुत्वीय त्वरणानंतर आपण उंचीच्या बदलानंतर आपण बघू खोलीनुसार होणारा बदल. आपण काय बघणार, या गुरुत्वीय त्वरणामध्ये त्याच्या खोलीनुसार होणारा बदल समजून घ्या. समजा ही आहे पृथ्वी, हा आहे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि यावर आपण इथं राहतो. ठीक आहे. तर जर या पृथ्वीच्या आपण केंद्राकडे जातोय, पृथ्वीच्या कुठे चाललो, तर आपण केंद्राकडे चाललोय म्हणजे खाली जातोय. तर जसं जसं आपण खाली जात जाणार तशी याची खोली वाढत जाईल. म्हणजे जसं जसं आपण खाली जाणार तशी तशी त्याची खोली वाढत जाईल, आणि जशी जशी खोली वाढत जाणार तशी तशी जीची किंमत देखील कमी होत जाईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य अधिक असते, जसं जसं आपण उंच जाणार तसं तसं जीचं मूल्य हे कमी कमी होत जाते, आणि जसं जसं आपण खाली जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरण देखील कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरणाची किंमत ही जास्त असते. पुन्हा सांगतोय मी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरणाची किंमत ही जास्त असते. जसं जसं आपण पृष्ठभागापासून उंच जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरण कमी होत जातं, आणि जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खाली खाली जाणार, पृथ्वीच्या केंद्राकडे जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरण देखील कमी होत जातं, आणि पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्वीय त्वरण 0 असतं. लक्षात घ्या, पृथ्वीच्या केंद्रापाशी गुरुत्वीय त्वरण किती असतं, 0. तर गुरुत्वीय त्वरण उंच जात असताना त्या दोघातलं अंतर वाढतं, त्यामुळे गुरुत्वीय त्वरण कमी होतं. ही गोष्ट तर आपल्याला समजते. पण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आत जाताना त्या पृथ्वीच्या केंद्रामधलं आणि त्या वस्तूमधलं अंतर तर कमी कमी होत जातंय. मग गुरुत्वीय त्वरण कमी कसं होतंय त्याच्याविषयी आपण समजावून घेऊ. म्हणजे ही आहे पृथ्वी. या पृथ्वीवर आपण इथून खाली येतोय पृथ्वीच्या केंद्राकडे जाण्यासाठी. जसं जसं आपण खाली येतोय, समजा आपण या ठिकाणी आलो, तर या ठिकाणी आल्यानंतर आपण फक्त एवढं जे वस्तुमान असेल पृथ्वीचं, एवढं जे वस्तुमान असेल पृथ्वीचं, त्या वस्तुमानाचं ग्रॅव्हिटेशनल बलाचा, गुरुत्वीय बलाचा या ठिकाणी परिणाम होणार. म्हणजे जसं जसं आपण खाली येणार तसं तसं आर कमी होतं, पण जसं जसं आपण खाली येणार तसं तसं मास पण, त्याचं वस्तुमान पण काय होतं, कमी होतं. आणि दोघांचा एकंदरीत इफेक्ट असा होतो, दोघांचा एकंदरीत परिणाम असा होतो की जीचं मूल्य देखील काय होतं, कमी होतं. तर हा आहे गुरुत्वीय त्वरणामध्ये खोलीनुसार होणारा बदल. काय होतो बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरण हे सर्वात जास्त असते, 9.83 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर जाणार, जसं जसं आपण वरती जात जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरणाची किंमत कमी कमी होत जाणार.
जसं जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण खाली जाणार तसं तसं देखील गुरुत्वीय त्वरणाची किंमत कमी होणार आणि पृथ्वीच्या केंद्रापाशी गेल्यानंतर गुरुत्वीय त्वरण होणार 0. तर हा असेल गुरुत्वीय त्वरणाचा उंची आणि खोलीनुसार होणारा बदल. तिसरा बदल आपण बघू की पृथ्वीच्या आकारामुळे होणारा बदल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना जसं क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये एखादा चेंडू जर आपण मारला आणि तो जागेवरती एखाद्या वेळेला फिरताना तुम्ही नक्कीच बघितला असेल, तर तो फिरत असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्याच्या आकारामध्ये बदल होतो. चेंडू तसा हा गोलाच्या आकाराचा असतो, गोल असतो, परंतु ज्या वेळेला तो जास्त वेगाने जागेवर फिरत असतो त्यावेळेला त्याचा आकार थोडासा बदलतो. तो आकार कसा बदलतो? तो थोडासा या साइडने फुगीर होतो आणि या साइडने तो थोडासा चपटा होतो. तर पृथ्वीचं देखील तसंच आहे. पृथ्वी या अक्षाभोवती कंटिन्युअसली फिरते. फिरत असताना ती विषुववृत्ताकडे त्या ठिकाणी थोडीशी फुगीर होते आणि या ध्रुवांपाशी थोडीशी काय होते? चपटी होते. म्हणून त्या पृथ्वीचा आकार हा पूर्ण गोल नाही, तर पृथ्वीचा आकार हा अंडाकृती असतो. तर अंडाकृती असल्या कारणाने पृथ्वीचा आकार बदलल्या कारणाने या ठिकाणी केंद्रापासून विषुववृत्तापर्यंत जर बघितलं, या विषुववृत्ताच्या एखाद्या पॉइंट कडे जर आपण बघितलं तर इथं त्याची त्रिज्या जास्त असते. विषुववृत्तापाशी असणारी जी त्रिज्या आहे ती असेल समजा RE आणि या ध्रुवापाशी असणारी जी त्रिज्या आहे ती असेल RP. तर ध्रुवापाशी असणारी त्रिज्या ही विषुववृत्तापाशी असणाऱ्या त्रिज्येपेक्षा कमी आपल्याला दिसते. गुरुत्वीय त्वरणाचा आकारामुळे होणारा बदल बघणार आपण. तर विषुववृत्ताकडे पृथ्वी ही थोडीशी फुगीर झालेली दिसते, तर ध्रुवांपाशी पृथ्वी ही चपटी झालेली दिसते. म्हणजेच काय की दोघांचा आकार जो आहे, दोघांची जी त्रिज्या आहे विषुववृत्तापाशी थोडीशी जास्त असते आणि ध्रुवांपाशी त्रिज्या काय असते? कमी असते. जीचं मूल्य आपल्याला माहिती आहे कॅपिटल G m भागिले R चा वर्ग. जेवढा R कमी असेल तेवढा G जास्त असेल. R कमी कुठे? पोल वरती. R कमी कुठे? ध्रुवावरती. म्हणून G ची किंमत ध्रुवावर ही जास्त असेल, G ची किंमत ही विषुववृत्ताकडे ही कमी असेल. हे लक्षात घ्या. म्हणजे G चे सर्वात जास्त मूल्य कुठे असते? ध्रुवावरती असते. G चे सर्वात जास्त मूल्य कुठे असते? ध्रुवावरती असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने विषुववृत्ताकडे थोडासा त्याचा आकार वाढतो आणि ध्रुवांपाशी त्याचा आकार कमी होतो. म्हणजे विषुववृत्ताकडे असणारी त्याची जी त्रिज्या असेल पृथ्वीची ती थोडीशी जास्त असते आणि ध्रुवांपाशी त्रिज्या कशी असते? कमी असते. आपल्याला गुरुत्वीय त्वरणाचा सूत्र माहिती आहे. या गुरुत्वीय त्वरणाच्या सूत्रानुसार आपण सांगू शकतो जिथं त्रिज्या कमी असेल तिथं गुरुत्वीय त्वरण जास्त असेल आणि जिथं त्रिज्या जास्त असेल तिथं गुरुत्वीय त्वरण हे कमी असेल. तर त्रिज्या जास्त कुठे आहे? विषुववृत्तापाशी. म्हणजे विषुववृत्तापाशी G ची किंमत, गुरुत्वीय त्वरणाची किंमत ही कमी असते, तर ध्रुवापाशी त्रिज्या कमी असल्या कारणाने इथं G ची किंमत जास्त असते. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचंय ध्रुवांपाशी, मग ते दक्षिण ध्रुव असेल किंवा उत्तर ध्रुव असेल, ध्रुवापाशी गुरुत्वीय त्वरण हे सर्वात जास्त असतं आणि विषुववृत्तावरती हे कमी असतं. जेव्हा आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाणार तेव्हा G चं मूल्य वाढत जातं आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना G चं मूल्य कमी होत जातं. हा आहे गुरुत्वीय त्वरणामध्ये आकारामुळे होणारा बदल. आपण उंचीनुसार होणारा बदल बघितला, खोलीनुसार होणारा बदल बघितला आणि आता आकारानुसार होणारा बदल पण बघितला. काय बघितलं आपण? गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र आहे Gm भागिले R². आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर G चं मूल्य हे अधिक असतं. गुरुत्वीय त्वरण हे सर्वात जास्त कुठं असतं? पृथ्वीच्या पृष्ठभागावर. जसं जसं आपण उंच जात जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरणाची किंमत ही कमी कमी होत जाते आणि जसं जसं आपण खोल जाणार, जसं जसं आपण पृथ्वीमध्ये खोल जाणार तसं तसं गुरुत्वीय त्वरण कमी होत जाते. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती गुरुत्वीय त्वरण जास्त असते. वर गेल्यावर देखील G ची किंमत कमी होते आणि खाली गेल्यावरती देखील G ची किंमत कमी होते. आकारानुसार बदल बघितला. विषुववृत्त जो असेल, विषुववृत्तावर G ची किंमत जी असेल सर्वात कमी असते आणि ध्रुवावरती बघितलं तर G ची किंमत सर्वात जास्त असते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना किंमत वाढत जाते
आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना गुरुत्वीय त्वरणाची किंमत कमी होत जाते. हा झाला गुरुत्वीय त्वरणामध्ये आकारामुळे, खोलीमुळे आणि उंचीमुळे होणारा बदल. वस्तुमान आणि वजन. तर पुढचा भाग आहे वस्तुमान आणि वजन. बघा विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमान आणि वजन नाव सारखेच वाटतात, पण त्यामध्ये थोडासा बदल आहे. तो काय बदल आहे आपण सविस्तर बघू. तर वस्तुमान म्हणजे काय आणि वस्तूचे वजन म्हणजे काय ते समजून घेऊ. म्हणजे ही एखादी वस्तू आहे, या वस्तूमध्ये त्या पदार्थाचं असणारं जे प्रमाण असेल त्याला आपण म्हणणार वस्तुमान, आणि हे वस्तुमान आपण यम ने दर्शवतो. हे वस्तुमान कशाने दर्शवतो आपण? यम ने दर्शवतो. त्याचबरोबर एखादी वस्तू असेल, त्या वस्तूच्या केंद्रावर पृथ्वीमुळे किंवा एखाद्या दुसऱ्या ग्रहामुळे जो काही गुरुत्वीय बल त्याच्यावरती प्रवृत्त होते, त्या गुरुत्वीय बलाला आपण म्हणणार वजन. म्हणजे वजन काय असेल? यम गुणिले जी. आणि वस्तुमान काय असेल? वस्तुमान असेल इथं यम. तर हा यम जो असेल तो सगळ्या ठिकाणी, सर्व ठिकाणी, त्याला तुम्ही पृथ्वीवर घेऊन जा, पृथ्वीच्या ध्रुवावर घेऊन जा, विषुववृत्तावर घेऊन जा, चंद्रावर घेऊन जा किंवा कुठे घेऊन जा, यमची किंमत बदलत नाही. म्हणजे जागेनुसार यमचे मूल्य बदलत नाही. यमचे मूल्य बदलत नाही. आणि इथे जर बघितलं आपण तर जागेनुसार इथं यमजी म्हणजे वजन बदलत जाते. हे बदलण्याचं कारण काय असेल? बदलत जाते. हे बदलण्याचं कारण काय असतं? कारण जो वजन आहे, वजनला आपण डब्ल्यू ने दर्शवतो. वजन असतं यम गुणिले जी. जी ही स्थानानुसार बदलते, त्याचमुळे वजन देखील स्थानानुसार, त्याच्या जागेनुसार बदलत जाते. म्हणजे काय की एक दगड घेतला आपण 5 किलोचा, 5 किलो हे त्याचं वस्तुमान असेल. म्हणजे एक दगड घेतला, त्या दगडाचं वजन किती असेल? 5 केजी, 5 किलो. हे 5 किलो वजन भरलं पृथ्वीच्या पृष्ठभागावर. आपण त्याला फार उंच घेऊन गेलो, तिथं त्याचं वजन किती असेल? तिथं त्याचं वजन तेवढंच असेल. त्याला चंद्रावर घेऊन गेलो, तिथं त्याचं वजन तेवढंच असेल, तिथं त्याचं वस्तुमान तेवढंच असेल. म्हणजे वस्तुमान हे 5 किलो असेल. हे कोणत्याही ठिकाणी त्याला घेऊन जा, त्याचं वस्तुमान 5 किलोच असेल. पण जर वजनाचा विचार केला तर वजन असतं यम गुणिले जी. आणि जी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. जसं ती ध्रुवावरती वेगळी असते, त्याचबरोबर ती विषुववृत्तावर वेगळी असते, सूर्यावर वेगळी असेल, चंद्रावरती वेगळी असेल, गुरुग्रहावर वेगळी असेल, वेगवेगळ्या ग्रहावरती वेगळी असेल. म्हणून वजन देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असेल. वजन आणि वस्तुमान यामधला फरक काय असेल? तर वजन आणि वस्तुमान हे स्थानानुसार बदलत नाही आणि वजन हे स्थानानुसार बदलत जाते. जिथं गुरुत्वीय त्वरण कमी असते तिथं वजन कमी असते, आणि जिथं गुरुत्वीय त्वरण जास्त असते तिथं वजन जास्त असते. परंतु वस्तुमानावर कसल्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे जर 5 किलो असेल तर त्या वस्तूचं वजन हे जी वर डिपेंड करतं, म्हणजे गुरुत्वीय त्वरणावरती डिपेंड करतं. तर आपण वजन आणि वस्तुमानला सविस्तरपणे चार्ट मध्ये एका पुढच्या स्लाइड मध्ये दर्शवलेला आहे. आपण पाठीमागच्या वर्षाचे प्रश्न सोडवत असताना त्या ठिकाणी आहे, त्यावेळेला आपण त्याला डिस्कस करू. पुढचं या ठिकाणी बघू आपण. एखाद्या वस्तूचे चंद्रावरील वजन. बघा, लक्ष द्या. एक वस्तू आहे, समजा 75 किलोची ही वस्तू आहे. समजा 75 किलोग्राम या वस्तूचं काय असेल? वस्तुमान असेल. म्हणजे जर याचं वस्तुमान जर आपण बघितलं तर हे किती असेल? 75 किलोचं असेल. हे झालं त्याचं वस्तुमान. पण त्याला चंद्रावरती घेऊन गेलो. कुठे घेऊन गेलो आपण? त्याला चंद्रावरती घेऊन गेलो. हा चंद्र आहे, तर चंद्रावरती त्या वस्तूचं वस्तुमान जर बघितलं तर ते वस्तुमान हे 75 किलो एवढंच असेल. 75 किलो एवढंच असेल. कारण काय? त्या वस्तूचं वस्तुमान कोणत्याही ठिकाणी तुम्ही घेऊन गेला तर बदलत नाही. पण जर वजनाचा विचार केला तर वजन असतं यम गुणिले जी. यम किती आहे? 75. जी ची किंमत असते 9.83. थोड्या वेळासाठी आपण 10 मानू. जी ची किंमत आपण पृथ्वीवरती 10 मानू. म्हणजे किती झालं? 750 न्यूटन वजन आलं. वजन त्या वस्तूचं किती आलं? 750 न्यूटन. कुठं आलं हे वजन? पृथ्वीवरती. हे वजन कुठं आलं? पृथ्वीवर.
पण जर त्याला आपण चंद्रावरती घेऊन गेलो, चंद्रावर, आणि चंद्रावरती जर आपल्याला ते वजन शोधायचं असेल तर ते असेल m गुणिले g. आणि आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे चंद्रावर असणार आपण म्हणू शकतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, g चं मूल्य हे चंद्रावर हे पृथ्वीवर असणाऱ्या g च्या मूल्याच्या 6 पटीने कमी असतं. म्हणजे वजन हे चंद्रावरती कमी असतं, 6 पटीने कमी त्या ठिकाणी भेटेल. कशा पद्धतीने भेटेल बघा, आता चंद्रावरचे वजन किती भेटेल, इथे काय 75 गुणिले g ची किंमत किती होते 10 भागिले किती करावं लागेल आपल्याला 6, कारण 6 पटीने चंद्रावरती वजन काय झालं, कमी झालं. जर याला सोडवलं 750 भागिले 6 जर बघितलं तर हे वजन येतं जवळपास 125 न्यूटन एवढं. म्हणजे जर वस्तुमान बघितलं तुम्ही, पृथ्वीवरती वस्तुमान किती होतं 75 किलो, तर चंद्रावरती वस्तुमान किती आहे 75 किलो. वजन जर बघितलं पृथ्वीवरती 750 न्यूटन असेल, पण चंद्रावरती ते वजन 6 पटीने कमी झालं. वस्तुमान बदलत नाही तर वजन बदलतं, आणि वजन हे चंद्रावरती नेहमी 6 पटीने कमी असतं. ही एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणार. पुढचा बीट आहे मुक्त पतन. तर मुक्त पतन काय असतं ते सविस्तर समजावून घेऊ आपण. समजा ही एक वस्तू आहे, या वस्तूचा वेग सध्या बघितला तर हा 0 असेल. ज्या वेळेला या वस्तूला आपण सोडणार, ज्या वेळेला ही वस्तू सोडली जाणार त्यावेळेला त्या वस्तूचा वेग वाढत जाणार आणि ती खाली पडत जाणार. तर ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हटलं जातं मुक्त पतन. तर मुक्त पतन होत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, ती म्हणजे की समजा ही एक वस्तू आहे, ही वस्तू इथून आपण सोडली म्हणजे त्याची सुरुवातीची जी गती होती, आरंभ वेग किती असेल 0 असेल. सोडल्यानंतर हा खाली येत जाणार आणि खाली येत असताना त्याचं जे वेग आहे हा वेग वाढत जाणार. तर ही जी क्रिया आहे याला आपण म्हणणार मुक्त पतन. मुक्त पतनामध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे की एकतर त्याचा आरंभ वेग जो असेल, सुरुवातीची गती जी असेल ती 0 असेल, आणि दुसरं त्याचं जे त्वरण असेल, त्वरण जे असेल g म्हणजे 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, हा असेल त्याचा त्वरण, गुरुत्वीय त्वरण. मुक्त पतनामध्ये या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवणार. मग मुक्त पतनावरती आतापर्यंत बोर्डमध्ये काही बरेचसे प्रश्न विचारले गेलेले, उदाहरणं विचारले गेलेले, आणि ते उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला काही सूत्र लागतात. तर मुक्त पतनासाठी वापरण्यात येणारे काही सूत्र आपण इथं बघणार आहोत. तर सूत्र बघायचंय. पहिलं सूत्र लक्षात ठेवणार तुम्ही, v बरोबर a गुणवला t. त्यानंतर दुसरं सूत्र लक्षात घेणार, v चा वर्ग बरोबर 2a आणि s. त्यानंतर s बरोबर 1/2 at चा वर्ग. इथं a म्हणजे ऍक्सेलरेशन असेल आणि हे ऍक्सेलरेशन तुम्ही g म्हणून वापरू शकता. हे जे ऍक्सेलरेशन असेल ते तुम्ही g म्हणून वापरू शकता, कारण मी इथं सांगितलंय ऍक्सेलरेशन जे असेल त्याचं ते असेल गुरुत्वीय त्वरण असेल. गुरुत्वीय त्वरण असेल, हे गुरुत्वीय त्वरण तुम्ही इथं वापरू शकता. तर a म्हणजे ऍक्सेलरेशन, त्वरण असेल तर तिथं ते तुम्ही गुरुत्वीय त्वरण म्हणून वापरू शकता. तर हे तीन सूत्र तुम्हाला लक्षात असतील तर याच्यावरनं तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. ठीक आहे. दुसरं अजून एक गोष्ट लक्षात तुम्ही ठेवू शकता, ज्या वेळेला एखादी वस्तू ही इथून सोडली आणि ती खाली पडत असताना ज्या वेळेला ती जमिनीला टच होणार आहे, जमिनीला स्पर्श करणार आहे, त्यावेळेला त्याचा जो वेग असेल तो वेग तुम्ही वर्गमुळात 2gh या फॉर्म्युल्याने तुम्ही त्याला सोडवू शकता. तो फॉर्म्युला आपल्याला इथून भेटेल. s म्हणजे इथं असेल विभवांतर, डिस्प्लेसमेंट, त्याला तुम्ही h देखील म्हणू शकता, आणि त्याच्यावरनं हे एक सूत्र लक्षात घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर वेग काढायचा असेल तर वर्गमुळात 2gh हे सूत्र तुम्ही इथं वापरू शकता. हे सूत्र तुम्ही दोन्ही केसमध्ये वापरू शकता. जर एखादी वस्तू तुम्हाला वरून, इथे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला एक वरून खालून वरती एक वस्तू फेकायची आहे, तर वस्तू फेकल्यानंतर ती समजा h एवढ्या हाईट पर्यंत जात असेल, h एवढ्या उंचीपर्यंत जात असेल, तर त्याला ती कितीने फेकावी लागेल, त्याला ती वर्गमुळात 2gh या सूत्राने आपण त्याची आरंभ वेग काढू शकतो. म्हणजे तो
वस्तू आकाशात फेकली जात असताना तो किती उंचीवरती जाणार आहे ती उंची जर दिलेली असेल तर आपण त्याचा वेग इथून या सूत्रावरून काढू शकतो। आता आपण पुढे जाऊ आणि बघू गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जेचे जनरली दोन प्रकार असतात, एक असते गतिज ऊर्जा आणि एक असते स्थितीज ऊर्जा। ज्या वस्तूला गती असते त्या वस्तूमध्ये गतिज ऊर्जा असते आणि ज्या वस्तूला स्थितीमुळे प्राप्त झालेली जी ऊर्जा असेल त्याला आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणतो। तर इथे आपल्याला बघायचं आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पृथ्वी आहे, ही आहे आपली पृथ्वी आणि हा एक वस्तू आहे। समजा हे एक उपग्रह आहे जे पृथ्वीभोवती गोलाकार वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते। तर हे फिरत असताना याचं जे काही वस्तुमान असेल ते असेल यम आणि या पृथ्वीचं जे वस्तुमान असेल ते कॅपिटल यम असेल। तर या दोन वस्तूमध्ये जी काही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असेल तर ती गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काढली जाते या सूत्राने। म्हणजे जर तुम्हाला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा पाहिजे असेल, पोटेन्शियल एनर्जी पाहिजे असेल किंवा तुम्हाला म्हणता येणार त्याला स्थितीज ऊर्जा तुम्हाला जर शोधायची असेल तर ही ऊर्जा शोधण्यासाठी तुम्हाला जी कॅपिटल एम स्मॉल एम भागिले त्या दोघातलं अंतर, या दोघात जे काही अंतर असेल ते अंतर घ्यावं लागेल। या सूत्रानुसार तुम्हाला मिळेल गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा। हे सूत्र वापरणार कधी, जर उंची जास्त असेल तर, उंची ही जास्त असेल तर हे सूत्र आपल्याला वापरता येईल। पण उंची जर कमी असेल, उंची 2 मीटर 5 मीटर 10 मीटर 100 मीटर अशी जर उंची असेल, 1-2 किलोमीटर पर्यंत उंची असेल तर आपल्याला सूत्र या ठिकाणी स्थितीज ऊर्जेचं वापरावे लागेल आणि स्थितीज ऊर्जा आपल्याला या ठिकाणी मिळेल mgh। कारण इथं g ला आपण स्थिर घेणार कारण याची उंची फार कमी आहे। हा, तेच जर आपल्याला 100 200 500 किलोमीटर 1000 किलोमीटर 5000 किलोमीटर या उंचीपर्यंत जर सूत्र वापरायचं असेल तर आपण हे वापरू शकतो। पण तुम्हाला 10वीच्या सिलेबस साठी स्थितीज ऊर्जा ही कमी उंचीसाठी विचारली जाते तर तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे स्थितीज ऊर्जेचं सूत्र लक्षात घ्या mgh। इथं m जे असेल ते वस्तूचं वस्तुमान असेल, त्याचबरोबर g जो असेल ते गुरुत्वीय त्वरण असेल आणि h जी असेल ती असेल उंची। तर या सूत्राने तुम्ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा शोधू शकता। गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय असेल, m गुणवले g गुणिले h। आता बघू आपण या ठिकाणी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा। बघा, उंची जर कमी उंचीसाठी जी ची किंमत जी असेल ती स्थिर असते। बघा इथं लक्ष द्या, कमी जर उंची असेल, उंची जर कमी असेल, कमी उंची असेल तर जी ची किंमत जी आहे ती स्थिर असते आणि ती आपल्याला स्थितीज ऊर्जा मिळते m गुणिले g गुणिले h या सूत्रानुसार। आणि जास्त उंचीसाठी g ची किंमत ही बदलत जाते, म्हणून आपल्याला तिथं स्थितीज ऊर्जेचं दुसरं सूत्र वापरावे लागेल आणि स्थितीज ऊर्जेचं सूत्र वापरावं लागेल आपल्याला हे वालं। तर हे सूत्र वापरून आपण जास्त उंचीसाठी स्थितीज ऊर्जा शोधू शकतो आणि हे सूत्र वापरून आपण कमी उंचीसाठी सूत्र शोधू शकतो। कमी उंचीसाठी g स्थिर असतो तर जास्त उंचीसाठी g हा बदलत जातो। जसं जसं आपण उंच जाणार तसं तसं g ची किंमत ही कमी कमी होत जाते। आता बघू आपण पुढचा बीट आहे, पुढचा टॉपिक आहे मुक्तिवेग। मुक्तिवेग शेवटचा एक आपल्याला छोटासा बीट आहे तो म्हणजे मुक्तिवेग। बघा विद्यार्थी मित्रांनो, मुक्तिवेग म्हणजे आहे काय। आता एखादी वस्तू आहे, समजा ही एक वस्तू आहे, या वस्तूला जर मी काही वेगाने वरती फेकला तर ही वस्तू वर जाणार आणि पुन्हा खाली येणार। म्हणजे काहीतरी उंचीपर्यंत जाईल आणि ती वस्तू खाली येईल। त्याला जर अजून जास्त वेगाने आपण जर फेकला तर तो अजून उंच जाणार आणि पुन्हा खाली येणार। म्हणजे एखाद्या वस्तूला आपण वरती फेकल्यानंतर तो काही उंचीवर जाणार आणि पुन्हा खाली येणार। त्याला अजून जास्त वेगाने जर आपण फेकला तर तो जास्त उंचीपर्यंत जाईल, पुन्हा खाली येईल। जर अशाच पद्धतीने आपण वेग वाढवत गेलो तर एक वेळ अशी येईल की असा एक वेग असेल की त्या वेगाने ती वस्तू उंच फेकल्यानंतर ती वस्तू गुरुत्वीय कक्षेच्या बाहेर चालली जाईल आणि ती पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे चालली जाईल। ती वस्तू पृथ्वीवर पुन्हा येणार नाही।
असा जो कमीत कमी वेग असेल तर त्या वेगाला आपण म्हणणार मुक्तिवेग. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून सुटून बाहेर जाण्यासाठी जी कमीत कमी गती वापरली जाते त्या गतीला मुक्तिवेग असं म्हटलं जातं. म्हणजे मुक्तिवेगाने जर आपण एखादी वस्तू वर फेकली, म्हणजे जर तुम्हाला आपल्या पृथ्वीसाठी मुक्तिवेग असेल, मुक्तिवेग हा 11.2 किलोमीटर प्रति सेकंद हा असतो. म्हणजे एवढ्या गतीने 11.2 किलोमीटर प्रति सेकंद या गतीने जर एखादी वस्तू तुम्ही उंच फेकली तर ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाईल, पुन्हा ती पृथ्वीवर परत येणार नाही. म्हणजे तुम्ही ग्राउंड वरती उभा आणि तुम्ही समजा एखादा फुटबॉल आहे, तो फुटबॉल तुम्ही 11.2 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने जर वरती फेकला, वरती त्याला किक मारली तर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर चालला जाईल आणि पुन्हा तो परत पृथ्वीवरती येणार नाही. कारण 11.2 ही जी असेल पृथ्वीसाठी असेल मुक्तिवेग. चंद्रासाठी मुक्तिवेग हा कमी असेल, पृथ्वीसाठी मुक्तिवेग हा जास्त असेल. त्याचबरोबर सूर्य असेल, गुरुग्रह असेल, त्यासाठी मुक्तिवेग हा पृथ्वीपेक्षा जास्त असेल, कारण तिथलं गुरुत्वीय त्वरण हे जास्त असेल. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही वस्तू तुम्हाला जर तुम्ही 11.2 किलोमीटर प्रति सेकंद ही एक प्रचंड वेग आहे, त्या वेगाने आपण एखादी वस्तू फेकू शकत नाही. तो वेग घेण्यासाठी रॉकेटची पण ऊर्जा कमी पडेल, एवढा हा वेग असेल. आणि या वेगाने एखादी वस्तू जर वर फेकली तर ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून बाहेर जाईल. तर तो जो वेग असेल, ती जी गती असेल त्याला आपण मुक्तिवेग असं म्हणणार. मुक्तिवेग शोधण्यासाठी सूत्र वापरलं जातं वर्गमुळात 2gm भागिले r. जिथं g असेल गुरुत्वीय स्थिरांक, ज्याची किंमत असते 6.67 गुणवले 11चा वजा 11वा घात 10चा वजा 11वा घात. त्यानंतर m असेल पृथ्वीचे वस्तुमान आणि r असेल त्या पृथ्वीची त्रिज्या. तर मुक्तिवेग जर शोधायचा असेल तर तुम्ही एकतर हे किंवा हे दुसरं वर्गमुळात 2gr हे सूत्र वापरू शकता. आणि पृथ्वीसाठी मुक्तिवेग किती असतो? 11.2 किलोमीटर प्रति सेकंद हा असतो पृथ्वीसाठी मुक्तिवेग. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आहे प्रश्न सोडवण्याची. मागच्या 2-4 वर्षामध्ये बोर्डासाठी आलेले जे काही प्रश्न असतील ते मी तुमच्यासाठी इथे आणलेले आहेत आणि ते प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत. हे प्रश्न सोडवत असताना मी सूत्र कशा पद्धतीने वापरतोय, त्याचबरोबर दिलेले जो काही माहिती आहे ती मी कशा पद्धतीने लिहितोय, व्यवस्थित लक्ष द्या आणि ते प्रश्नांची उत्तरे, ते प्रश्न तुम्ही सोडवून बघा, म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस होईल. कारण प्रश्न सोडवण्यासाठी लागते प्रॅक्टिस. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तर तेवढे जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतील. तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे, बघू. एका धातूच्या बॉलचं वस्तुमान 5 किलो आहे. बघा, एक धातूचा बॉल आहे आणि त्या धातूच्या बॉलचं वस्तुमान तुम्हाला किती दिलंय? 5 किलो. त्याच्यानंतर काय सांगितलं? ती 490 मीटर उंचीवरून खाली पडते. म्हणजे तो खाली पडतोय, खाली पडत असताना तो 490 मीटर उंचीवरून पडतोय. म्हणजे त्याची उंची तुम्हाला दिली 490 मीटर. तो इथून खाली पडतोय म्हणजे त्याचा आरंभ वेग असेल 0, त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल? 0. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलाय ती जमिनीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. तुम्हाला वेळ शोधायचा आहे, म्हणजे तुम्हाला वेळ इथं शोधायचा आहे. जमिनीवर पोहोचण्यासाठी त्याला किती वेळ लागेल असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. आपल्याला माहिती ही वस्तू खाली पडत असताना याचं जे त्वरण असतं ते गुरुत्वीय त्वरण असतं आणि गुरुत्वीय त्वरणाची किंमत आपल्याला दिलेली आहे 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तर तुम्हाला 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक दिलेले आहे तुम्हाला उंची आणि दुसरी गोष्ट दिली आहे तुम्हाला त्याचं गुरुत्वीय त्वरण. त्याचं वस्तुमान दिलेलं आहे. वस्तुमान काही आपल्याला वापरायचं नाही. वस्तुमान फक्त तुम्हाला तो प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला ते वस्तुमान दिलेलं आहे. आणि त्याचा आरंभ वेग किती दिलाय? 0. तर आरंभ वेग 0 दिला, हे लक्षात घ्या. गुरुत्वीय त्वरण दिला आणि उंची दिली. तुम्हाला काढायचा आहे, वेळ काढायचा आहे. तर वेळ काढण्यासाठी मी तुम्हाला 3 सूत्र दिले होते, ते 3 सूत्र लक्षात ठेवा.
मुक्तिवेगासाठी किंवा फ्री फॉल साठी, मुक्त पतनासाठी तुम्हाला 3 सूत्र या ठिकाणी वापरायचे आहे. पहिलं सूत्र असेल v बरोबर g गुणिले t. दुसरं सूत्र असेल या ठिकाणी v बरोबर वर्गमुळात 2gh. आणि तिसरं सूत्र असेल h बरोबर 1/2 at चा वर्ग. तर आपण इथं तिसरं सूत्र वापरून याला सोडवू शकतो. सोडवण्यासाठी आपण वापरू इथं तिसरं सूत्र. तर h ची किंमत असते 1/2 g गुणिले t चा वर्ग. कारण इथं त्वरण किती दिलेलं असेल, g दिलेलं असेल. आता आपल्याला या सूत्रामध्ये किमती टाकायच्यात. तर पहिली किंमत टाकू आपण. h ची किंमत किती दिली तुम्हाला, 490 मीटर. त्यानंतर g ची किंमत किती दिली आहे, 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग तुम्हाला काढायचा टाइम. तर या किमती वरील सूत्रामध्ये आपण टाकू. याची किंमत दिली तुम्हाला 490 मीटर. त्यानंतर 1/2 गुणिले g ची किंमत आहे 9.8 आणि गुणिले t चा वर्ग. तर तुम्हाला t शोधायचा आहे. t चा वर्ग जशाचा तसा ठेवा. मग आता शोधायला स्टार्ट करू आपण. बघा, बे बे बेचोक 8 बेनव 18 म्हणजे इथं आले हे 490 आणि या ठिकाणी शिल्लक राहिला 4.9 गुणिले t चा वर्ग. आपल्याला शोधायचा आहे t चा वर्ग. इथं आहे हे 490, 4.9 हे भागाकारात येतील. याला सोडवायचं ते 1 ने दशांश चिन्ह पुढे शिफ्ट करा, पुढे सरकवा. ते होतील 4900 आणि खाली होतील 49. 49 एक 49, 49 एक 49 आणि हे 2 शून्य म्हणजे t चा वर्ग किती आला, 100. तर t किती असेल, वर्गमुळात 100. म्हणजेच तुम्हाला इथं वेळ मिळाला तो वेळ किती असेल, त्या वस्तूला खाली यायला टोटल 10 सेकंद लागतील. 10 सेकंदात ती वस्तू 10 सेकंदात टी ची किंमत जी आहे, टी ची किंमत आली 10 सेकंद. म्हणजे 10 सेकंदात ती वस्तू खाली पडेल. 2 मार्कसाठी प्रश्न होता. तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर सोडवता आलं पाहिजे. प्रश्नाचं उत्तर सोडवल्यानंतर परीक्षेत लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण खाली पडण्यासाठी वेळ शोधला, तो किती आला, 10 सेकंद. तर खाली लिहायचं त्या ठिकाणी खाली पडण्यासाठी चेंडूला लागणारा वेळ असेल 10 सेकंद. खाली एका बॉक्स मध्ये त्याला लिहून टाकणार. म्हणजे ज्या वेळेला तुमची उत्तरपत्रिका चेक केली जाईल, उत्तरपत्रिका चेक करत असताना बाकीच्या कोणत्या गोष्टी तो बघणार नाही. शेवटी उत्तर बघेल, उत्तर बरोबर असेल तर पूर्णच्या पूर्ण मार्क देईल आणि पुढचा प्रश्न तो चेक करायला घेईल. चला तर आपण बघू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिला, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट आणि त्रिज्या अर्धी असती तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी चे मूल्य किती असले असते. आता हा जी आपल्याला माहिती पाहिजे. जी म्हणजे असतं गुरुत्वीय त्वरण. आपल्याला माहिती आहे गुरुत्वीय त्वरण. तर गुरुत्वीय त्वरण त्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला. गुरुत्वीय त्वरण असतं कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले आर चा वर्ग. तर आपल्याला काय गोष्टी दिल्यात त्या लक्षात घ्या. पृथ्वीचे वस्तुमान काय सांगितलं, दुप्पट. म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान जर काय असलं असतं, दुप्पट. तर हे सूत्र आहे, जर वस्तुमान दुप्पट झाले, जर वस्तुमान दुप्पट झाले आणि दुसरं सांगितलं त्रिज्या अर्धी झाली, त्रिज्या अर्धी असेल तर आपल्याला शोधायचं आहे गुरुत्वीय त्वरण. तर आपल्याला गुरुत्वीय त्वरण काढायचे. तर ते गुरुत्वीय त्वरण आपण जी डॅश म्हणू. हे गुरुत्वीय त्वरण काढत असताना या फॉर्म्युल्याचा वापर करा. इथं आहे जी कॉन्स्टंट आहे. त्यानंतर वस्तुमान किती सांगितलं, दुप्पट सांगितलं. वस्तुमान दुप्पट सांगितलं म्हणजे एम डॅश ची किंमत किती घेणार आपण, 2m. आणि त्याचबरोबर त्रिज्या आर डॅश ची किंमत किती घेणार, आर भागिले 2. तर इथं घ्या 2m, इथं घ्या. वस्तुमान दुप्पट झालं आणि त्रिज्या किती घेणार, त्याची त्रिज्या घेणार आर भागिले 2 आणि त्याचा असेल वर्ग, कारण इथं आर चा वर्ग आहे. तर आपल्याला सोडवायचं याला. इथं आहे जी, इथं आहे एम
आणि हा इथं 2 गुणाकारात भागाकारात शिल्लक राहील r चा वर्ग आणि छेदस्थानी 2 चा वर्ग किती येणार 4. तर छेदाचा छेद कुठे लिहू शकतो आपण अंशस्थानी. तर या 4 ला अंशस्थानी पाठवला इथं शिल्लक राहिला 2. इथं असेल gm भागिले r स्क्वेअर. म्हणजे g डॅश ची किंमत किती आली 4 दुने 8 gm भागिले r स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे g ची किंमत किती आहे gm भागिले r स्क्वेअर. म्हणून तर g डॅश ची किंमत किती असेल इथं किती आहे हा 8 आणि gm भागिले r स्क्वेअर जो इथं दिसतोय तुम्हाला gm भागिले r स्क्वेअर जो आहे तो आहे g. म्हणजे त्या पृथ्वीवर जर पृथ्वीची वस्तुमान हे दुप्पट झालं आणि त्रिज्या ही अर्धी झाली तर त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती होणार 8 गुणवले g म्हणजे 8 पट वाढेल असं असेल या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न 2019 ला 3 मार्क्सला विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला काही अशा पद्धतीने त्याला सोडवावा लागेल. आपण बघू आता पुढचा प्रश्न बघा. गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य पृथ्वीच्या आत गेल्यावर का बदलते. तुम्हाला थेरी क्वेश्चन आहे. गुरुत्वीय त्वरणाचे जे मूल्य आहे ते आत गेल्यावरती का बदलते तर त्याचं सूत्र त्याला आपल्याला शोधायचंय. तर बघा लक्ष द्या. हा असेल पृथ्वी. समजा ही आहे पृथ्वी. या पृथ्वीवर आपण राहतो म्हणजे या ठिकाणी आपण राहतो. तर या पृथ्वीच्या केंद्राकडे जात असताना मध्यभागी जात असताना आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या केंद्राकडे जात असताना या ठिकाणी समजा इथे आलो आपण d एवढा अंतर d एवढ्या खोलीवरती आपण आलो. d एवढ्या खोलीवरती आलो आणि ती वस्तू इथे आहे किंवा आपण इथे आहोत. तर आपल्यामध्ये आणि पृथ्वीच्या केंद्रामध्ये असणारं जे अंतर आहे अंतर कमी झालं. अंतर तर कमी होईल. जरी अंतर कमी झालं परंतु या ठिकाणी एवढं जे काही वस्तुमान असेल पृथ्वीचं तर त्याच वस्तुमानामुळे या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीवर गुरुत्वाकर्षण बल प्रवृत्त होणार. हे जे बाहेरचं वस्तुमान पृथ्वीचं दिसतंय त्याच्यामुळे गुरुत्वीय बल तिथं त्या ठिकाणी प्रवृत्त होणार नाही. फक्त आतमध्ये जेवढं काही वस्तुमान शिल्लक आहे त्या पृथ्वीच्या वस्तुमानामुळे तिथं गुरुत्वीय बल गुरुत्वाकर्षण प्रवृत्त होईल. मग काय झालं जर खाली जात असताना पृथ्वीच्या आत जात असताना बघा लक्ष द्या. पृथ्वीच्या आत जात असताना आपल्याला 2 गोष्टी भेटतात. म्हणजे एक r काय होत जातं कमी होत जातं. म्हणजे त्या दोघातलं जे डिस्टन्स आहे दोन्ही वस्तूतलं डिस्टन्स आहे ते काय होतं कमी होत जातं. आणि त्याच बरोबर त्याचं वस्तुमान जे आहे प्रभावी वस्तुमान म्हणू शकतो आपण ते प्रभावी वस्तुमान वाढत जातं. तर या 2 गोष्टीचा एक कंबाईन इफेक्ट या 2 गोष्टींचा परिणाम काय होतो तर त्यामुळे g ची किंमत काय होते कमी होते. याला सुंदर असं स्पष्टीकरण मी या ठिकाणी दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर त्याचं उत्तर काही असं असेल की पृथ्वीच्या जसं जसं तुम्ही आतमध्ये जाणार तसं तसं त्या ठिकाणी त्याचं प्रभावी वस्तुमान हे कमी होत जातं आणि त्या कारणास्तव तिथं गुरुत्वीय त्वरण कमी होतं. हे असेल त्याचं उत्तर. जुलै 2019 ला 2 मार्कला विचारला गेलेला हा प्रश्न तुम्ही याला स्टॉप करून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून याचं उत्तर डिटेलमध्ये लिहू शकता. आपण बघूया पुढचा प्रश्न आहे. एखादी वस्तू वर फेकल्यावर ती 500 मीटर उंचीवरती पोहोचते. जुलै 2019 ला 3 मार्कला विचारला गेलेला प्रश्न आहे तो आपण सोडवू. या ठिकाणी आहे मैदान. त्या मैदानावर तुम्ही उभा आहात आणि इथून तुम्हाला एक वस्तू वरती फेकायची. तर ती वरती जात असताना ती किती उंचीपर्यंत पोहोचते 500 मीटर उंचीपर्यंत पोहोचते असं तुम्हाला सांगितलंय. म्हणजे उंची दिली आहे 500 मीटर. इथं पोहोचल्यावर त्याचं गती जी असेल ती 0 होऊन जाणार. तर
तिचा प्रारंभिक वेग किती, तुम्हाला सांगितलं याचा प्रारंभिक वेग किती असेल आणि त्याचबरोबर ती वस्तू पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे तुम्हाला ती वस्तू पुन्हा पृथ्वीवरती येण्यासाठी किती वेळ लागेल हे विचारलंय. तर ते आपण सोडवू. बघा लक्ष द्या, तुम्हाला मी सूत्र सांगितलं प्रारंभ वेगाचं. प्रारंभ वेग याचं सूत्र लक्षात घ्या, v बरोबर वर्गमुळात 2g गुणिले h. तर v ची किंमत आपल्याला इथे भेटल, किमती टाका, वर्गमुळात 2 गुणिले g. g ची किंमत तुम्हाला किती दिली आहे 10. जी किंमत दिली आहे ती आपल्याला ठेवावी लागेल. h किती दिला तुम्हाला 500 मीटर, म्हणजे इथं घेऊन टाका 500. याला जर आपण सोडवलं तर आपल्याला असं काही उत्तर भेटल, वर्गमुळात याला सोडवलं 10 गुणवले 500, 5000 गुणिले 2 हे झाले 10,000. तर v ची किंमत किती आली, वर्गमुळात 10,000. वर्गमुळात 10,000 ला आपण असं पण लिहू शकतो, वर्गमुळात 100 गुणिले 100 म्हणजेच 10 गुणिले 10. तर आपल्याला प्रारंभ वेग किती मिळाला, प्रारंभ वेग किती मिळाला 10 गुणिले 10, 10 गुणिले 10 मिळाला आपल्याला 100 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तुम्हाला शोधायचा सांगितला होता प्रारंभ वेग, तर प्रारंभिक वेग आपल्याला सूत्र लक्षात ठेवावं लागेल. सूत्र आहे v बरोबर वर्गमुळात 2gh. हे महत्वाचं सूत्र आहे, याच्यावरनं प्रश्न सोडवले जातील. अशा पद्धतीने आपण प्रारंभिक वेग काढला. आता आपल्याला शोधायचा आहे वेळ. तो वेळ काढण्यासाठी बघा कोणतं सूत्र वापरावे लागेल. तर त्याची उंची किती पर्यंत जातोय, तो h 500 मीटर पर्यंत जातोय. तर तिसरं सूत्र आपल्याला वापरावं लागेल, h बरोबर 1/2 g गुणिले t चा वर्ग. किती उंची पर्यंत जातोय बघा, किती उंची पर्यंत जातोय 500 मीटर उंची पर्यंत जातोय. 1/2 g. g ची किंमत किती दिली आहे, g ची किंमत दिली आहे तुम्हाला 10 आणि तुम्हाला t चा वर्ग पाहिजे. तर आपण याला सोडवू. इथं बे 5 10, इथं आहे 500, हा गुणाकारात असणारा 5 इकडे भागाकारात, इकडे शिल्लक राहतो t चा वर्ग. तर t चा वर्ग भेटेल आपल्याला 100. याला जर आपण सोडवलं 5 1 5 आणि इथं 100 येतील, तर t चा वर्ग किती भेटला 100, म्हणजे t किती आलं 10 सेकंद. पण घाई करायची नाही, आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 10 सेकंद नाही, त्यांनी काय दिलंय ते एकदा आधी समजावून घेऊ. तुम्हाला विचारलंय ती वस्तू पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागणार, म्हणजे त्या वस्तूला 500 मीटर उंचीवर जाण्यासाठी वेळ किती लागतोय 10 सेकंद. तर पुन्हा खाली येण्यासाठी वेळ किती लागणार 10 सेकंद. म्हणजेच त्या वस्तूला पुन्हा पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ तर तो असेल 10 अधिक 10 म्हणजेच 20 सेकंद. लक्षात ठेवा, म्हणजे त्या वस्तूला वर जाण्यासाठी वेळ किती लागतोय 10 सेकंद, वरून खाली येण्यासाठी वेळ किती लागतोय 10 सेकंद. तर त्याला पूर्ण वेळ जो लागेल पुन्हा खाली येण्यासाठी तो वेळ असेल 20 सेकंद. असा हा जुलै 2019 ला विचारलेला प्रश्न होता, टोटल 3 मार्क साठी. पुढचा प्रश्न, एक कारणे द्या. एखाद्या वस्तूचे वजन ठिकाणानुसार बदलते जरी तिचे वस्तुमान स्थिर असते. बघा, वस्तुमान आणि वजन शिकवत असताना सांगितलं आहे, एखाद्या वस्तूचं वजन जे असतं, एखाद्या वस्तूचं वस्तुमान जे असतं, ते वस्तुमान हे अदिश राशी असते आणि त्याचबरोबर ते ठिकाणानुसार बदलत जात नाही. पण वजन जर बघितलं, वजनचं सूत्र असतं, वजनाचे सूत्र असतं वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण. वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण हे सूत्र कोणाचं असतं, वस्तुमानाचं. हे सूत्र असतं वजनाचं, म्हणजे वजन आपण घेतो W ने, वस्तुमान असेल M आणि गुरुत्वीय त्वरण असेल G. म्हणजे वजनाचं सूत्र काय, वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण. पण गुरुत्वीय त्वरण हा ठिकाणानुसार बदलत जातो. तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात जास्त असेल, जसं जसं उंच जाणार तिथं तिथं बदलतो, जसं जसं खाली जाणार तिथं पण बदलतो. तो विषुववृत्तावरती सगळ्यात कमी असेल. जी ची किंमत ध्रुवावरती सर्वात जास्त असते आणि त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जरी बघितलं किंवा कोणत्याही ठिकाणी घेऊन जा तुम्ही, तिथं वजन हे बदलत जातं, कारण गुरुत्वीय त्वरण बदलतं, वस्तुमान हे बदलत नाही. याचं सविस्तर असं उत्तर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. तर या ठिकाणी दिलेलं आहे, एका उदाहरणाने समजावून सांगितलं. जर एखाद्या वस्तूचे पृथ्वीवर वजन किती असेल,
वजन हे 60 किलोग्राम हे त्याचं वस्तुमान असेल तर त्याचं वजन काही 588 न्यूटन एवढं येईल. पण त्याचे चंद्रावरती जर वजन बघितलं तर चंद्रावरती हे त्याचं वजन 6 पटीने कमी होईल. म्हणजे 588 ला आपण जर 6 ने भाग दिला तर 97.8 न्यूटन हे चंद्रावर त्याचं वजन असेल. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जी ची किंमत वेगळी असते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी ची किंमत वेगळी असते आणि वजनाचं सूत्र असतं m गुणवले g. गुरुत्वीय त्वरण बदलतो म्हणूनच त्या ठिकाणी वजन देखील बदलत जातं. मार्च 2020 चा हा 2 मार्काचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या आकृतीत ग्रह सूर्याभोवती फिरत असलेली कक्षा दाखवलेली आहे. ती नीट निरीक्षण करा आणि त्या संबंधित 3 नियम लिहा. बघा लक्ष द्या, तुम्हाला इथं एक आकृती दाखवलेली आहे आणि या आकृतीला निरीक्षण करून तुम्हाला 3 त्याचे नियम लिहायचे सांगितले. आकृतीच्या संदर्भात तुम्हाला 3 नियम लिहायचे सांगितले. आकृती बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल, इथं दिसतोय तुम्हाला सूर्य आणि या ठिकाणी दिसतोय तुम्हाला ग्रह. तर हा जो ग्रह आहे हा ग्रह अंडाकृती कक्षेमध्ये तो सूर्याभोवती फिरत आहे आणि आपल्याला माहिती आहे केप्लरने या ग्रहांच्या गतीविषयी नियम दिलेले आहे. ग्रहांची सूर्याभोवती फिरणारी जी काही गती आहे त्याच्याविषयी नियम दिलेले आहे. तर आपल्याला इथं लिहावे लागतील केप्लरचे 3 नियम. तर तिन्ही पण नियम या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत केप्लरचे. केप्लरचा पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम हे तिन्ही नियम तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न बघू आपण. एका ग्रहावरून एखादी वस्तू 5 मीटर उंचीवरून पडायला 5 सेकंद घेतले. त्या ग्रहावर गुरुत्वीय त्वरण म्हणजे जी चे मूल्य किती असेल? मार्च 2020 आणि डिसेंबर 2020 ला 2 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. तो प्रश्नांचं उत्तर आपण इथे बघू. ठीक आहे, बघा लक्ष द्या. एक ग्रह आहे, त्या ग्रहावर 5 मीटर खाली पडते वस्तू. या ठिकाणी वस्तू होते, इथं आरंभ वेग 0 आहे, ती खाली पडते. तर खाली पडत असताना टोटल किती खाली येते? ती 5 मीटर. किती खाली आली? 5 मीटर. आणि इथे येण्यासाठी वेळ किती लागला? 5 सेकंदाचा वेळ लागला. 5 सेकंद म्हणजे 5 मीटर अंतर कापायला त्याला 5 सेकंदाचा वेळ लागला. तुम्हाला जी ची किंमत विचारली. ती जी ची किंमत शोधण्यासाठी तुम्हाला माहिती आहे इथं खाली येत असताना याचं काहीतरी गुरुत्वीय त्वरण असेल आणि ते गुरुत्वीय त्वरण म्हणजे जी ची किंमत त्या ग्रहावरची शोधायची. बघा लक्ष द्या, पृथ्वी दिलेली नाहीये. पृथ्वीची जी ची किंमत 9.8 लिहायचं नाही. तर आपल्याला असा ग्रह दिला जिथं 5 मीटर उंची, 5 मीटर खाली येण्यासाठी त्याला 5 सेकंद लागतोय. म्हणजे तिथलं गुरुत्वीय त्वरण हे फार कमी असेल, कारण पृथ्वीवर 5 सेकंदात ती वस्तू जवळपास 125 मीटर खाली आली असती, पण इथं फक्त ती 5 मीटर खाली येते. तर आपण याला शोधण्यासाठी शेवटचा एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, h बरोबर 1/2 g गुणिले t चा वर्ग. ज्या किमती दिल्यात त्या किमती टाका. याची किंमत दिली आपल्याला 5, इथं आहे 1/2 गुणिले g, g ची किंमत माहिती नाही, इथं आहे t चा वर्ग, t दिलाय 5 सेकंद, 5 चा वर्ग करा. तर याला सोडवत असताना आपल्याला लक्षात येईल इथं आहे 5, हा 2 इकडे गुणाकारात येईल आणि 5 चा वर्ग 25 इथं भागाकारात येईल. ही असेल जी ची किंमत. याला जर सोडवलं आपण 5 दुने होतात 10, हे होतात 25. याला आपण भाग देऊ, 5 दुने 10, 5 5 25. तर जी ची किंमत आपल्याला भेटली 2/5. याला जर आपण भाग दिला तर ते येईल 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. हे असेल गुरुत्वीय त्वरण त्या ग्रहावरचं. तर त्या ग्रहावरचं गुरुत्वीय त्वरण विचारलं होतं. त्या ग्रहावरचं गुरुत्वीय त्वरण भेटलं आपल्याला जी बरोबर 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तर त्याच्यासाठी आपण हे तिसरं वालं सूत्र वापरलं, h इज इक्वल्स टू h बरोबर 1/2 g गुणिले t चा वर्ग. पुढचा प्रश्न. एका लोखंडाच्या बॉलचे वस्तुमान 3 किलो आहे. ती 125 मीटर उंचीवरून मोकळेपणाने खाली पडते. गुरुत्वीय त्वरण 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असल्यास खालील गणना करा. म्हणजे आपल्याला काही गोष्टी विचारल्यात त्या शोधायच्यात. तर खालील गणना करायची म्हणजे त्याला लागणारा वेळ, त्यास लागणारा वेळ शोधायचा आहे. त्यास खाली येणारा लागणारा वेळ शोधायचा आहे. खाली येण्यासाठी लागणारा वेळ एक शोधायचा आहे आणि त्याचबरोबर जमिनीवर स्पर्श होताना
वेग शोधायचा आहे, वेग आणि वेळ या दोन गोष्टी शोधायच्या आहे. म्हणजे बघा ही एक वस्तू आहे, त्या वस्तूचे वस्तुमान दिले 3 किलोग्राम, ती खाली येते, त्याचा आरंभ वेग हा 0 असेल, तो खाली येत असताना इथं तुम्हाला शोधायची त्याची गती आणि त्याला लागेल किती वेळ. तर इथं खाली येताना आपल्याला माहिती त्याचं जे त्वरण असेल ते त्वरण किती दिलंय तुम्हाला 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. चला तर सुरुवातीला आपण शोधू. सुरुवातीला आपल्याला शोधायचं आहे, सुरुवातीला शोधायचंय त्या वस्तूला, त्या बॉलला खाली येण्यास लागणारा वेळ, खाली येण्यास लागणारा वेळ. तर त्या वस्तूला खाली येण्यास लागणारा वेळ आपल्याला शोधायचा आहे. तो शोधण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल. आपल्याला जी ची किंमत दिली आणि हाईट दिली, म्हणजे तुम्हाला h बरोबर 1/2 at चा वर्ग हे सूत्र वापरावं लागेल. चला सूत्र वापरू. h ची किंमत दिली तुम्हाला 125 मीटर, 1/2 गुणिले जी ची किंमत आहे 10, इथं आहे टी चा वर्ग. तर आपल्याला टी चा वर्ग शोधायचा आहे. तर इथं आहे 125, टी चा वर्ग 125, हे दोन इकडे येतील गुणाकारात आणि त्याचबरोबर 10 येतील भागाकारात. याला जर सोडवलं आपण तर 2×5 होतात 10 आणि हे होतात 25, म्हणजे टी चा वर्ग किती आला 25. तर टी ची किंमत असेल वर्गमुळात 25 म्हणजेच 5 सेकंद. म्हणजे त्या वस्तूला खाली पडण्यासाठी वेळ किती लागेल 5 सेकंदाचा वेळ लागेल. दुसरं शोधू आपण त्याचा खाली पडत असताना लागणारा वेग. तर वेगाचं सूत्र लक्षात घ्या, वर्गमुळात 2 गुणिले जी गुणिले h. तर वेग असेल वर्गमुळात 2 गुणिले जी 10 आणि त्याची हाईट जी आहे ती असेल 125. तर याला सोडवलं तर आपल्याला उत्तर भेटल वेग बरोबर 100 गुणिले 125 1250 आणि गुणिले 2 तर होतील ते 2500. म्हणजे वेग बरोबर वर्गमुळात 2500 ला आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात 2500 ला 25 गुणिले 100 असं लिहू शकतो. तर 25 चं वर्गमूळ 5 आणि 100 चं वर्गमूळ 10, म्हणजे तुम्हाला वेग भेटतो. इथं वेग मिळाला आपल्याला 50 मीटर प्रति सेकंदचा, 50 मीटर प्रति सेकंद आणि वेळ मिळाला तुम्हाला 5 सेकंद. म्हणजे 3 मार्काचा प्रश्न होता. तर तिथं तुम्हाला वेळ काढायला लावला. वेळ काढण्यासाठी हे सूत्र लक्षात घ्या. हे सूत्र आपण 2-3 वेळा वापरले आज. आणि त्याचबरोबर वेगाचं सूत्र लक्षात घ्या. हे दोन सूत्र जर तुम्हाला येत असतील, माहिती असतील, तर तुम्ही या मुक्तपतनाचे कसलेही उदाहरण सोडवू शकता. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करू. चला तर बघू आपण पुढचा प्रश्न. आकृतीत दाखवलेले नियम कोणते आहे त्यांची नावे लिहा. बघा लक्ष द्या, पुन्हा तेच प्रश्न आहे. हा आहे अंडाकृती गती 1 मार्कासाठी तुम्हाला नाव लिहायचंय फक्त कोणता आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय इथून इथे येण्यासाठी वेळ लागतो टी. एक ग्रह आहे, त्या ग्रहाला इथून इथे येण्यासाठी वेळ लागतो टी, इथं पण वेळ लागतो टी, इथं पण वेळ लागतो टी. आणि त्याचबरोबर हे जे त्यांनी काही क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, म्हणजे समान वेळेमध्ये समान क्षेत्रफळ व्यापलं जातं. एखाद्या ग्रहाने जेव्हा तो अंडाकृती कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत असेल, हा आहे केपलरचा दुसरा नियम. तर तुम्हाला फक्त त्या नियमाचं नाव लिहायचं आहे. नियमाचं नाव लिहिणार तुम्ही केपलरचा दुसरा नियम. 1 मार्काचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, टेनिस बॉल वर फेकले गेले आणि 5 मीटर उंचीपर्यंत गेली, मग खाली येते, तिचा प्रारंभिक वेग किती होता. बघा लक्ष द्या, एक टेनिस बॉल आहे, समजा इथे एक व्यक्ती आहे आणि तो काय करतोय, एक टेनिस बॉल वरती फेकतोय. तर वरती तो किती उंचीपर्यंत जातोय, 5 मीटर उंचीपर्यंत जातोय. तुम्हाला काय विचारलं, त्याचा प्रारंभ वेग. प्रारंभ वेगाचं सूत्र माहिती आपल्याला, प्रारंभ वेग असेल वर्गमुळात 2gh, म्हणजेच प्रारंभ वेगाचं सूत्र 2gh. जी ची किंमत घेणार, जी ची किंमत सांगितली 10 आणि h सांगितला 5. v ची किंमत येते 5 दुने 10, 10 गुणिले 10 म्हणजे वर्गमुळात 100. वर्गमुळात 100 असतं 10 मीटर प्रति सेकंद. ही आली प्रारंभ वेग. 2 मार्काचा प्रश्न आहे, 21 ला विचारला गेलेला. देन पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी चे मूल्य सर्वत्र सारखेच राहील का. तुमचे उत्तर समजावून सांगा. तर आपण बघितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचा पृष्ठभाग जो असेल त्या पृष्ठभागावर, या पृष्ठभागावर उंच सखल जमीन आहे, मोठमोठाले पर्वत आहे,
खोल दऱ्या आहेत, तर या ठिकाणी उंची वाढते. पर्वतावर उंची जास्त असेल, खोलमध्ये उंची ही कमी असेल, तर त्या केसमध्ये खोलमध्ये ही खोली जास्त असेल, तर या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरण हे सर्वात जास्त असतं. जसं जसं आपण उंच जाणार गुरुत्वीय त्वरण कमी होतं, जसं जसं आपण खोल जाणार तसं गुरुत्वीय त्वरण कमी होतं. त्याचबरोबर विषुववृत्तावरती जर बघितलं तर विषुववृत्तावर पृथ्वीचा आकार जर बघितला तर विषुववृत्तावर पृथ्वीचा आकार हा त्याची त्रिज्या ही थोडीशी वाढलेली असते आणि ध्रुवावरती ध्रुवापाशी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवापाशी त्याची त्रिज्या थोडीशी कमी झालेली असते. मग या कारणास्तव तिथं देखील गुरुत्वीय त्वरण सारखे राहत नाही. विषुववृत्तावरती त्वरण कमी असते तर ध्रुवावरती त्वरण जास्त असते. तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा सपाट नसतो, पर्वत असतात, दऱ्या असतात, त्यामुळे त्याचा पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरणाचे जे मूल्य आहे ते बदलतं आणि त्याचबरोबर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना गुरुत्वीय त्वरण वाढतं, कारण पृथ्वीचा आकार हा पूर्ण गोलाकार नाहीये तर तो अंडाकृती आहे. तर याचं सविस्तर उत्तर एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून हे उत्तर लिहू शकता आणि त्याला तुम्ही जर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आकार हा गोलसर नाहीये, तो अंडाकृती आहे. दुसरा लक्षात ठेवायचं, पृष्ठभागावर उंची कमी जास्त असते, पर्वत वगैरे असतात. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण हे पृष्ठभागावर सारखे नसते. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर एखाद्या वस्तूचे वस्तुमान 5 किलो आणि वजन 49 न्यूटन आहे. चंद्रावर त्याचे मूल्य किती असेल? तर चंद्राचे मूल्य हे 1/6 इतके आहे, हे असं सांगितलंय. चला तर आपण बघू पृथ्वी आणि चंद्र. तर आधी सुरुवातीला बघू आपण पृथ्वीविषयी. पृथ्वीवर ती वस्तू आहे, तर त्या वस्तूचे वस्तुमान तुम्हाला दिलेलं आहे पृथ्वीवर. किती दिलंय ते? 5 किलो. 5 किलो. त्याचबरोबर चंद्रावरती जर बघितलं तर त्याचं वस्तुमान किती असेल? चंद्रावर तुम्ही जर पाहिलं, चंद्रावरती हा असेल समजा चंद्र, तर चंद्रावरती त्या वस्तूचे वस्तुमान हे 5 किलोच असेल. कारण वस्तुमान हे स्थानानुसार बदलत नाही, जागेनुसार बदलत नाही. लक्षात ठेवायचं, वस्तुमान जागेनुसार बदलत नाही. त्याला कुठेही न्या, ती जी वस्तू आहे ती कुठेही न्या, त्याचं वस्तुमान सारखंच असेल. पृथ्वीवर तो 5 किलोचा असेल तर चंद्रावरती देखील तो 5 किलोचा असेल. पण जर आपण पृथ्वीवर त्याचं वजन शोधलं तर त्याचं वजन असेल m गुणिले g. m ची किंमत किती आहे? 5 गुणिले g. g समजा आपण या ठिकाणी 10 घेतला तर आपल्याला g चे मूल्य आपल्याला दिलेलं नाही, आपण 10 घेऊ शकतो किंवा 9.8 घेऊ शकतो. आपण 10 घेऊ तर याचे वजन जे आहे हे वजन तुम्हाला इथं 50 न्यूटन तुम्हाला जी वजन दिलंय या ठिकाणी. तर वजन डायरेक्ट दिलंय, फॉर्म्युला वापरायची गरज नाहीये. वजन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, 49 न्यूटन एवढं या ठिकाणी वजन असेल त्याचं. म्हणजे पृथ्वीवरती तुम्हाला वजन किती दिलं? 49 न्यूटन आणि वस्तुमान किती दिलं? 5 किलो. आपण चंद्रावरती बघितलं, त्याचं वस्तुमान काही बदललं नाही, वस्तुमान त्याचं 5 किलोच असेल, पण त्याचं जे वजन असेल, आपण लक्षात ठेवायचं, वजन हे पृथ्वीवर असणारे वजन त्याला आपल्याला 6 ने भाग द्यावा लागेल. म्हणजे 49 भागिले 6 म्हणजे चंद्रावरचे जे वजन आहे ते 19 भागिले 6 असेल. आपल्याला भाग द्यावा लागेल आणि उत्तर मिळवावं लागेल. 6 8 48 उरला 1, 6 1 6 उरले 4, 6 6 36 म्हणजे वजन चंद्रावरती त्याचं 8.16 न्यूटन एवढं असेल. बघा, पृथ्वीवर तो 5 किलो वस्तुमान होतं, चंद्रावरती पण 5 किलो होतं. वजन त्याचं 49 न्यूटन असेल पृथ्वीवर, पण चंद्रावरती 6 पटीने कमी असेल, म्हणजे 8.16 न्यूटन एवढं चंद्रावरती वजन असेल. वजन हे गुरुत्वीय त्वरणावर डिपेंड करतं, अवलंबून असतं. त्या कारणास्तव जी हा स्थानानुसार बदलत जातो, जागेनुसार बदलत जातो, म्हणून त्या ठिकाणी त्याचं वजन पण बदलत जाणार. पण वस्तुमानाचा जर विचार केला तर वस्तुमान हे कोणत्याही ठिकाणी असेल
ते कोणत्याही ठिकाणी वस्तुमान हे सारखंच असतं, एवढी एक छोटीशी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. वस्तुमान आणि वजन यामध्ये फरक काय? वस्तू आणि वजन यामध्ये फरक काय? आता सांगितल्यानुसार वस्तुमान हे सर्वत्र सारखेच असतं, ते स्थानानुसार जागेनुसार बदलत नाही. पण वजन जे असतं ते गुरुत्वीय त्वरणावर अवलंबून असल्या कारणाने गुरुत्वीय त्वरण जसे वेगवेगळ्या जागेवरती वेगवेगळं असेल तसं वजन देखील वेगवेगळं असेल. वस्तुमान हा एक अदिश राशी आहे, पण वजन ही एक सदिश राशी आहे. तर वस्तुमान हे किलोग्राम या एककात मोजलं जातं, तर वजन हे न्यूटन या एककात मोजलं जातं. 2 मार्काचा प्रश्न आहे 2023 ला आलेला हा मार्चला. तर याचं सविस्तर उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही हे उत्तर बघू शकता. बघा लक्ष द्या. वस्तुमान एखाद्या वस्तूतील द्रव्याचं प्रमाण. तर वजन काय असेल? गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्यावरती लागू होणारे बल. त्यानंतर चिन्ह वस्तुमान आपण m ने दर्शवतो, तर वजन आपण w ने दर्शवतो आणि हे w जे असेल ते असेल m गुणिले g, म्हणजे तो g वर डिपेंड करतो. त्याचं एकक किलोग्राम आहे, वजनाचं एकक न्यूटन आहे. वजन सर्वत्र सारखेच वस्तुमान सर्वत्र सारखेच राहते, तर गुरुत्वीय त्वरणावरती वजन अवलंबून असल्या कारणाने ते ठिकाणानुसार बदलते. वजनाचे मापन बॅलन्स वापरून होते. वजनाचे मापन हे बॅलन्स वापरून होते, तराजू आपण त्याला म्हणतो. आणि फोर्स मोजण्यासाठी जे डिव्हाइस वापरलं जातं त्याच्यानुसार या वजनाचा वापर केला जातो. तर वजन आणि वस्तुमानातला हा फरक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण गुरुत्वाकर्षण बघितला. तर मराठी मीडियमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी पण आणि आपले मराठी विद्यार्थी पण पाठीमागे राहणार नाही या शर्यतीमध्ये. मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बराचसा असा डाटा अवेलेबल नसतो, बरंचसं असं स्टडी मटेरियल अवेलेबल नसतं, तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मी मराठी माध्यमातले व्हिडिओ देखील तयार करणार आहे, तयार करतोय. यापुढे तुम्ही हे जे चॅनल असेल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत पण या सर्व गोष्टी पोहोचवा. चला, तर हा होता गुरुत्वाकर्षण. याच्या पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला या YouTube चॅनल वरती टाकेल. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगू शकता. त्या अडचणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. चला, तर आज आपण थांबू. थँक यू.